8वा अध्याय सुरू करणार होतास. गेल्या वेळेस आपण 7व्या अध्यायाचा जो शेवट केला त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आठवतात म्हणून 7व्या अध्यायाचा शेवटचा भाग. कृष्ण सगळ्यांच्या हृदयात आहे. कृष्ण सर्वांच्या हृदयात आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा आपण त्यांना जाणू शकतो. मृत्यूनंतर आपण त्यांना जाणू शकतो. ओके, हे सगळे मुद्दे मागच्या वेळेसचे आहेत की ओके ओके येस. इच्छा आणि द्वेष. दॅट इज फ्रॉम लास्ट टाइम. इच्छा द्वेष समुद्र आहे ना. एकीकडे इच्छा आहे आणि दुसरीकडे द्वेष आहे. जसं म्हणतात की भरत महाराज आहेत रामचंद्रांचे लहान भाऊ. ते राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत हे चौघे एका ठिकाणी राहायचे अयोध्येत. एकदा त्यांनी रामचंद्रांना सोडून आपल्या मामाकडे गेले. त्या क्षणापासून त्यांच्या जीवनामध्ये जे काही उलथापालथ झाली म्हटलं जस्ट एक राम असताना रामाला दुर्लक्ष करून ते दुसरीकडे गेले. तो एक क्षणाचा जो दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे मग त्यांच्यावर संशय झाले, त्यांना वेदना झाल्या, त्यांना मानसिक दुःख झाली. आणि सीता आणि राम एकत्र होते. मग सीता देवींच्या पण जीवनामध्ये कष्ट कुठून सुरू झाले तर त्यांना तो हरिण दिसला. त्याला वाल्मिकी रामायणामध्ये त्या हरिणाचं जेव्हा वर्णन केलं त्यामध्ये अभिराम म्हटलं त्याला. सो सीता देवी हे अभिरामाकडे आकर्षित झाले, म्हणजे हरिणाकडे आकर्षित झाले. आणि त्यांना असं वाटतं की त्या हरिणाला प्राप्त करणं हे रामचंद्रांच्या सहवासापेक्षा जास्ती महत्वाचं आहे. म्हणून रामचंद्रांना सोडून जेव्हा दुसरीकडे त्यांचं लक्ष झालं मग त्याच्यानंतर मग सीता देवीचं अपहरण झालं. मग 10 महिने रामचंद्रांपासून दूर आहेत आणि त्यांच्या जीवनात पण खूप कष्ट झाले. तर ती इच्छा किती लहानशी इच्छा आहे. दोघांनाही, भरत आणि सीतादेवी या दोघांनाही परमेश्वराप्रती द्वेष नाही आहे, पण ते इच्छा एकटोक आहे. परमेश्वराला सोडून पण काहीतरी असू शकतं. तर जेव्हा या दोघांच्या जीवनामध्ये आता पत्नीपेक्षा जास्ती जवळ कोण आहे रामचंद्रांना आणि त्यांचा सगळ्यात जीवलग भाऊ भरत याच्यापेक्षा त्यांना कोण जवळ. पण हे दोन जवळचे उदाहरण का दिलेत की रामचंद्रांच्या इतक्या शेजारी असूनही जर एक दुसरी इच्छा निर्माण होऊ शकते तर मग आपण तर जवळ पण नाही. त्यामुळे आपल्याला किती लक्षात ठेवायला लागेल, इच्छा द्वेष समुद्र. अजून एक खूप महत्वाचा श्लोक आपण बघितला होता, श्लोक क्रमांक 24. श्रीकृष्ण म्हणतायत जे अबुद्ध आहेत, ज्यांना बुद्धीचा पूर्णपणे अभाव आहे, शून्य आहे, इथून वारा आतमध्ये गेला तर इथून बाहेर येईल, ते लोक असं समजतात की श्रीकृष्ण हे पूर्वी अव्यक्त होते. त्यांना आकार नव्हता, त्यांना रूप नव्हता आणि आता काही काळासाठी त्या परमसत्याने एक आकार घेतलाय किंवा रूप घेतलंय. श्रीकृष्ण म्हणतात की असे जे लोक आहेत त्यांना बुद्धीचा पूर्णपणे अभाव आहे. तर म्हणून श्रीकृष्ण हे व्यक्ती आहेत, हे एक शक्ती नाही आहेत. हे श्रीकृष्ण तर स्वतः त्यांच्या मुखाने बोलतायत. म्हणून सगुण साकार हे रूप आहे परमेश्वराचं. ते निर्गुण निराकार जेव्हा म्हणतात तर ते आहे की त्याच्यामध्ये भौतिक गुण नाही आहेत, त्याच्यामध्ये भौतिक आकार नाही आहे. तो भौतिक जो आकार असतो तो बदलत असतो आणि भौतिक गुण जे आहेत ते पण परिस्थितीने निर्माण होतात. समजा कोणी माझ्याशी गोड बोललं तर माझ्यामध्ये भौतिक आनंद निर्माण होतो आणि कोणी जर माझ्या विरुद्ध बोललं तर एक भौतिक तिरस्कार निर्माण होतो. पण परमेश्वर जेव्हा कोणावर खुश होतात ते त्यांची कोणीतरी वाहवा गेली म्हणून खुश नाही होते. कोणी त्याच्या वास्तविक आत्म्याच्या वास्तविक परिस्थितीमध्ये जर स्थित असेल तर ते त्या बाळासाठी चांगलं. बाळ जेव्हा काहीतरी चांगलं करतं तेव्हा आईला खुशी होते की नाही, पण तो स्वार्थी सुख नाही येत. बाळाला समजा सांगितलंय की तू चालायला शिक, आता स्वतःच्या पायांवर उभा राहून चालायला शिक, आणि बाळ 2 वर्षांपासून नुसतं रांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आई म्हणते की नाही आता तुला स्वतः हो. आणि जर ते बाळ स्वतःच्या 2 पायांवर उभं झालं तर त्या दिवशी आईला प्रसन्नता होते की नाही. पण मग ते आईचं जे सुख आहे
बाळ पहिल्यांदा रांगत 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 उभा राहा आणि त्या दिवशी उभं राहिलं, तर ते आईचं जे सुख आहे ते स्वार्थी सुख आहे की निस्वार्थी सुख आहे? निस्वार्थ. म्हणून परमेश्वराचा पण जो आनंद आहे तो निस्वार्थी आनंद आहे. आणि कारण तो निस्वार्थी आहे, तो स्वार्थी नाही आहे, म्हणून तो भौतिक आनंद नाही आहे. आपल्याला कधी आनंद होतो? जेव्हा माझ्या मनासारखं होतं तेव्हा आनंद होतो. म्हणून परमेश्वराचा आनंद आणि आपला आनंद जरी आनंद असेल, पण त्याचा स्रोत खूप वेगळा आहे आणि त्याचा जे गुण आहे, त्याची जी क्वालिटी आहे, दॅट इज व्हेरी डिफरंट. आपलं जे रूप आहे किंवा आपला जो आकार आहे इट्स व्हेरी टेम्पररी, पण परमेश्वराचं रूप आणि परमेश्वराचा जो आकार आहे तो शाश्वत आहे. म्हणून निर्गुण आणि निराकार म्हणजे गुण नसलेला व्यक्ती किंवा आकार नसलेला व्यक्ती नाही, तर ऍक्च्युली त्यांच्यामध्ये कुठलेही भौतिक गुण नाही आहेत आणि त्याचा जो आकार आहे तो भौतिक आकार नाही आहे, तो आध्यात्मिक आकार आहे आणि आध्यात्मिक गुण आहेत. श्रीकृष्णाने ते खूप महत्वाची गोष्ट सांगितली. अजून एक गोष्ट सांगितली, वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. त्यासाठी आपण एक उदाहरण बघितलं होतं, कोणाला आठवतं? श्लोक क्रमांक 26. नाही, तुम्ही नाही. श्लोक क्रमांक 26 बघणार हातात जर पुस्तक असेल तर. त्यासाठी समजावून सांगण्यासाठी ही गोष्ट, हे जे तत्व आहे त्यासाठी मी एक सिंपल उदाहरण दिलं होतं. ठीक आहे, एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उदाहरण दिलं होतं की सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सगळं दिसतं पण सीसीटीव्ही कॅमेरा कोणाला दिसत नाही. जसं परमात्मा हृदयामध्ये आहेत, ते सगळं काही बघतायत, पण परमात्मा आहेत हे कोणाला कळत नाही. सो हे जर दैनंदिन जीवनातले उदाहरणं आपण विसरत असू, आपण कुठल्या प्रकारची उदाहरणं द्यायचे? परमात्मा आणि सीसीटीव्ही कॅमेरा हे या उदाहरणापेक्षा अजून आता काय चांगलं उदाहरण द्यायचं? ठीक आहे, मी माझा प्रयत्न करतो, तुम्ही तुमचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो 8व्या अध्यायाची सुरुवात करूया. ते 8व्या अध्यायाचे वेगवेगळे विभाग आहेत. पहिल्या 4 श्लोकांमध्ये अर्जुनाने काही प्रश्न विचारलेत आणि श्रीकृष्णाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. श्लोक क्रमांक 5 ते 8 यामध्ये महत्वाचा जो मुद्दा येतो आहे की मृत्यूकाळी श्रीकृष्ण यांचे स्मरण कसे करू शकतो, त्याचं काय महत्व आहे. श्लोक क्रमांक 9 ते 13 यामध्ये आहे योग मिश्र भक्ती. तर कधी कर्म मिश्र भक्ती असते, ज्यामध्ये मी माझ्या कर्मफळांप्रती आसक्त आहे पण परमेश्वराप्रती पण माझी आस्था आणि सेवा करायची वृत्ती आहे, पण ती फक्त परमेश्वराच्या आनंदासाठी नाही मी सेवा करणार. ती झाली शुद्ध भक्ती. परमेश्वराची सेवा नक्की करणार, पण नंतर सेवा केल्यानंतर परमेश्वराला सांगणार थोडंसं जरा मला पण काहीतरी महाप्रसाद मिळेल का, महाप्रसादाशिवाय सेवा नाही करणार. सो त्याला म्हणतात कर्म मिश्र भक्ती. अशी असते ज्ञान मिश्र भक्ती. ज्ञान मिश्र भक्ती म्हणजे ज्यांना परमेश्वराची सेवा करायची आहे, पण त्याचा मोबदला हा पाहिजे, जन्म मृत्यूच्या चक्रातून मला सुटका पाहिजे, मला आता पुन्हा जन्म नाही घ्यायचा. त्याला म्हणतात ज्ञान मिश्र भक्ती. तसे इथे योग मिश्र भक्ती. योग मिश्र भक्ती म्हणजे अष्टांग योग मार्गावर जे भक्त आहेत, जे लोक आहेत, भक्त नाही, योगी आहेत, त्यांना काय सिद्धी प्राप्त होतात? ते त्यांचा आकार लहान करू शकतात, त्यांचा आकार मोठा करू शकतात, त्यांचं वजन कमी करू शकतात, अगदी कापसाहून हलके होऊ शकतात, आणि सूर्यकिरण असते त्या सूर्यकिरणावर चालू शकतात. असे जे मोठे मोठे योगी आहेत तपस्या करतात, खाण्यावर खूप त्यांचा कंट्रोल असतो, पाणी पिण्यावर, श्वासोश्वासावर कंट्रोल असतो, आणि असं करून
त्यांना सिद्धी प्राप्त होतात. तर योग मिश्र भक्ती म्हणजे योगेश्वर, योग मार्गाचे सगळ्यात मोठे व्यक्ती कोण? योगेश्वर. शेवटच्या श्लोकामध्ये यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. तर श्रीकृष्णाचं एक नाव आहे योगेश्वर. सर्व योग शक्ती जे आहेत ते त्यांच्यापासून उत्पन्न होतात. तर म्हणून मी श्रीकृष्णांची सेवा का करीन? तर मला काहीतरी त्यांच्याकडून योग सिद्धी प्राप्त करायची. त्याला म्हणतात योग मिश्र भक्ती. नंतर आहे श्लोक क्रमांक 14 ते 16 मध्ये शुद्ध भक्ती. 17 ते 22 मध्ये आहे भौतिक व आध्यात्मिक जगत यामध्ये तुलना. आणि शेवटच्या 6 श्लोकांमध्ये कृष्ण प्राप्तीमध्ये शुद्ध भक्तीचे वर्चस्व. तर 7व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक होता त्याच्यामध्ये अर्जुनाने एक प्रश्न विचारला होता. अर्जुन म्हणतो साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञम च ये विदुः प्रयाण कालेपि च माम ते विदुर युक्त चेतसः. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हे श्रीकृष्णांनी शेवटचा श्लोक म्हटलाय. मग याला धरून, हा धागा धरून, कारण हे संभाषण आहे. आपण जरी पुस्तकाच्या रूपात वाचतोय पण अर्जुन आणि कृष्णामध्ये संभाषण आहे. तर त्याचे जे शब्द आहेत अधिभूतम, अधिदैवम, अधियज्ञम, ते अर्जुन तो धागा धरतात. आणि 8व्या अध्यायामध्ये तर पहिला श्लोक आहे हा. अर्जुन उवाच किं तद् ब्रह्म किम अध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. भाषांतर अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, आणि देवता कोण आहे, हे कृपया मला सांगा. त्याच्यामध्ये एका शब्दाचा मी रंग बदललाय. तर का बदलला असेल तो शब्द, किंवा त्या शब्दाबद्दल विशेष महत्व काय असेल? तर इथे या शब्दाला का महत्व आहे माहिती आहे? आत्ताच 4 श्लोका आधी श्लोक क्रमांक 24 मध्ये श्रीकृष्णाने सांगितलं मी व्यक्ती आहे, मी शक्ती नाही आहे. तर लगेच ते अर्जुनाला लक्षात येते आणि म्हणून पुरुषोत्तम. आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून अर्जुनाने बोलले नाही आहेत. श्रीकृष्ण किंवा दुसरं काहीतरी म्हणतील, वार्ष्णेय. पण पुरुषोत्तम म्हणजे सर्व व्यक्ती, याला पुरुष म्हणतात. तर सर्व व्यक्तीमध्ये सर्वात उत्तम व्यक्ती कोण आहे? श्रीकृष्ण. तर पुरुषोत्तम या शब्दाला फक्त ते श्रीकृष्णाचं नाव म्हणून पण बघू शकतो, पण हे पण बघू शकतो की या ठिकाणी अर्जुनाने श्रीकृष्णाच्या सर्व नावांमधून पुरुषोत्तम का वापरलं. कारण आत्ता काही क्षणांपूर्वी श्रीकृष्ण म्हणाले होते मी पुरुष आहे, मी व्यक्ती आहे. आणि म्हणून अर्जुनाने ते लगेच अच्छा हे पुरुष आहेत. आता याच्या पुढे यांना तशा प्रकारच्या कुठल्या नावाने बोलता कामा नाही आपण. तर म्हणून आपण जरी याला एका तत्वज्ञानाच्या पुस्तकाप्रमाणे बघत असू, पण हे ऍक्च्युली 2 व्यक्तींमधला संवाद आहे, संभाषण आहे. म्हणून श्रीकृष्ण पण वेळोवेळी अर्जुनाला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. जेव्हा त्यांना असं एक काहीतरी गोष्ट सांगायची असेल की ही तुझ्या आईकडून शिकायला पाहिजे, तर मग तेव्हा पार्थ किंवा कौंतेय असे शब्द वापरतात. एखादा श्लोक आठवतोय जिथे कौंतेय शब्द वापरलाय? तर म्हणतात कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तर म्हणतात हे कुंती पुत्र, हे माझ्या सगळ्या लोकांना सांग की जो माझा भक्त आहे त्याचा कधी विनाश नाही होणार. त्यांना सांगायचं आहे तुझी आई पण कुंती आहे, तिच्या जीवनामध्ये काय काय सहन केलं तिने, आणि एका अर्थाने लहानपणापासून दुःख सोसले पण तरी तिचं पालन पोषण केलं ना. तर म्हणून कुंतीशी संबंध कधी जोडतात श्रीकृष्ण की तिच्याकडून तू गुण शिकू शकतोस. तू अजून एक श्लोक यततो हि अपि कौंतेय पुरुषः. सो हा अजून एक श्लोक आहे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखद, की सहन करायला शिक. कारण कुंतीने पूर्ण आयुष्यभर सहनच केलंय, विपरीत परिस्थिती सहन केली आहे.
म्हणून अर्जुनाला जेव्हा ही शिकवण द्यायची असेल की तू पण सहन करायला शिकायला पाहिजेस, तू नेहमी रडारड करत असतोस, मग तेव्हा कौंतेय आहेस तू कसं असं करू शकतोस? तर कुठे कुठे श्रीकृष्णांनी कुठले कुठले अर्जुनाला संबोधन करण्यासाठी विशिष्ट नावं वापरली आहेत हे पण हा एक विषय आहे की या श्लोकामध्ये अर्जुनला ह्या नावाने का हाक मारली, आणि तसा श्री अर्जुन पण श्रीकृष्णांना त्या श्लोकामध्ये हे विशिष्ट नाव का वापरतात? तर आता ते पुरुषाचं झालं म्हणून इथे पुरुषोत्तम. आपण याच्यावर पण एक प्रवचन घेऊ शकतो की कुठे कुठल्या श्लोकामध्ये हेच नाव का वापरलं अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने दोघांनी. खूप सुंदर, एकदम सेन्सिटिव्ह आहे ते, आणि खूप संवेदनशीलपणे एकमेकांना बरोबर परिस्थिती अनुसार एकमेकांना ते हाक मारतात. याचं भाषांतर आपण बघितलं. सो अर्जुनाने विचारलेले हे 4 प्रश्न आहेत किंवा 4 शब्दांच्या व्याख्या आहेत. काय काय आहेत? ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, आणि पुढच्या श्लोकामध्ये अधियज्ञ पण आहे. तर हे 6 आहेत. तर बेसिकली अर्जुनाला म्हणायचंय ब्रह्म म्हणजे नक्की काय. तर एक ब्रह्मदेव आहेत आणि एक ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक वस्तू. तर हिंदू धर्मामध्ये एक शंकराचार्य म्हणून एक खूप मोठे संत होते, तर त्यांनी वेदांमधल्या काही विशिष्ट वाक्यांना खूप महत्व दिलं. तर एक तसं वाक्य आहे, त्याच्यामध्ये म्हणतात अहम ब्रह्मास्मी. तर अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काही लोक काय लावतात, बघा शंकराचार्य सांगितलं या उपनिषदामध्ये दिले अहम ब्रह्मास्मी. अहम मी ब्रह्मास्मी म्हणजे मी परमेश्वर आहे नाहीये. अहम ब्रह्म अस्मी म्हणजे मी वास्तविक एक आध्यात्मिक चित्कण आहे. आत्मा जो आहे तो परमेश्वराचा अंश असल्या कारणाने परमेश्वर जर आध्यात्मिक आहे तर मग आत्मा पण आध्यात्मिक आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ अजिबात असा होत नाही की मी परमेश्वर आहे. याचा अर्थ असा होतो की मी परमेश्वराचा एक अंश आहे. पण जर हे माहिती नसेल मग म्हणतो अहम ब्रह्मास्मीचा अर्थ काय, मग अहम ब्रह्मास्मीचा अर्थ आहे मी एक छोटासा अंश आहे. तर एक शब्द आहे ब्रह्म ज्याचा अर्थ आहे आध्यात्मिक कण, आणि एक आहे परब्रह्म. 10व्या अध्यायामध्ये, मग 11व्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात परब्रह्म परमधाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. मग त्याच्यात मी विराट रूप दाखवल्यानंतर पहिला जो श्लोक आहे अर्जुनाचा ते म्हणतात परब्रह्म, की आम्ही सगळे जीवात्मा जे आहोत ते ब्रह्म आहोत, पण आज मला लक्षात आलं की तुम्ही ब्रह्माच्या पलीकडे आहात. ब्रह्माच्या पलीकडे आहात म्हणजे ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहात. तर म्हणून ब्रह्म आणि परब्रह्म. तर आत्मा की परमात्मा हे अर्जुन प्रश्न विचारतात. अध्यात्म म्हणजे काय नक्की, स्थूल शरीर की सूक्ष्म शरीर, जे दिसतं ते शरीर की जे दिसत नाही अदृश्य ते शरीर. अध्यात्म हा मराठीमध्ये पण एक खूप प्रचलित शब्द आहे. कर्म म्हणजे फक्त क्रिया नाही, त्या भौतिक क्रिया. भौतिक क्रिया म्हणजे काय त्याच्यावर पण आपण चर्चा करूया, की आध्यात्मिक क्रिया दोन्ही वेगवेगळे आहेत. अधिभूत म्हणजे सजीवांचे शरीर, जे जिवंत व्यक्ती आहेत, प्राणी असतील, पशु पक्षी मासे माणूस, त्यांचं शरीर आहे की निर्जीव वस्तू आहे. हे हा जो ग्लास आहे हे पण अधिभूत आहे का. अधिदैव म्हणजे कोणी देवता की विराट पुरुष. विराट पुरुष म्हणजे परमेश्वराचं एक रूप आहे जे ब्रह्मांडामध्ये जितके ग्रह आहेत ते त्या शरीरामध्ये. तो जो विराट रूप आहे जो 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवला, त्याच्या तळ पायाला या ब्रह्मांडाचे सगळे खालचे जे तल, तलातल, वितल, सुतल हे जे असे काही ग्रह आहेत ते त्या तळव्याला येतात, आणि ब्रह्मदेव राहतात सत्यलोक, ते त्यांच्या कपाळाजवळ आहे. तर हे एक असं एक रूप आहे परमेश्वराचं. तर ज्ञानी लोक जे आहेत त्यांना जर परमेश्वराशी संबंध जोडायचा असेल तर त्यांना कसं सांगणार की भगवंत हे जे परमेश्वर आहेत आपल्या आकाराचे जे आहेत ते सगळ्या सृष्टीचे स्रोत आहेत. ते बुद्धीमध्ये ते बसत नाही, कारण जे नेहमी लॉजिकली विचार करतात ते विचार करतात लहानसा शरीर म्हणजे लहानशी शक्ती, व्हेल मासा मोठं शरीर म्हणून मोठी शक्ती, मुंगी लहानसं शरीर म्हणून लहानशी शक्ती. पण जर कोणी सांगितलं की ही जी लहानशी मुंगी आहे ना
या लहानशा मुंगीतून या पूर्ण या मोठ्या व्हेल मासाचा जन्म झालाय. आपण हा 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 मस्करी करू नका, बरोबर. पण प्रत्येक झाडावर जे बीज आहे, बियाणं आहे, त्याची तीच स्टोरी आहे. कुठल्याही झाडाचं जर बी घेतलं तर ते बी इतकंच असतं, ते मुंगीच्या आकारासारखं असतं. पण मुंगीतून व्हेल मासाचा जन्म झाला हे आपल्याला स्वीकार नाही, नक्कीच ते आपल्या बुद्धीमध्ये बसत नाही. कारण आपण बघितलंय व्हेल मासाचा जन्म व्हेल मासातून होतो आणि मुंग्यांचा जन्म मुंग्यांतून होतो. पण जर झाडाच्या दृष्टीने बघितलं, इतकंसं बियाणं येते आणि ते इतक्याशा बियाणामधून ते पूर्ण झाड निघतं आणि त्या झाडावर परत बियाणं लागतात आणि त्या प्रत्येक बियाणाच्या आतमध्ये एक छोटंसं झाड आहे. ते कसं फिट केलंय त्याच्यामध्ये. सो म्हणून विराट पुरुष म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत, जे नेहमी लॉजिकने विचार करतात, त्यांना परमेश्वराची अमाप शक्ती कशी समजू शकते हे समजून घेण्यासाठी लिंक फॉर देम. की असं एक इमॅजिन करा की खूप मोठा असा व्यक्ती, त्याचे पाय, त्याचं पोट, त्याची छाती, त्याचे डोळे इतके मोठे आहेत की ब्रह्मांडातले जे ग्रह आहेत मोठे मोठे ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. सो देन दॅट इज लाईक ए बिग स्टेप फॉर देम. ते थोडे मग परमेश्वराला समजण्यासाठी एक पाऊल पुढे येतात. म्हणून विराट पुरुषाचं ते काम आहे. काय दॅट कन्सेप्शन, इट्स देयर इज नो विराट पुरुष, असं कोणी व्यक्ती नाही आहे. पण ते जे रूप आहे ते बघून एक थोडीशी जाणीव होते त्या ज्ञानी व्यक्तीला की हा एवढं मोठं जर शरीर असेल की एवढे मोठे मोठे ग्रह त्याच्या तळपायाला आहेत, एवढे मोठे मोठे ग्रह त्याच्या मांड्या आहेत, एवढे मोठे मोठे ग्रह त्याच्या पोटाजवळ आहेत, एवढे मोठे मोठे ग्रह त्याच्या छातीजवळ आहेत, म्हणजे हा व्यक्ती मोठा असेल. आणि ते विराट रूप आहे ते श्रीकृष्णांनी कसं दाखवलं गीतेमध्ये. तर श्रीकृष्ण होते आणि अर्जुनाला ते रूप बघायचं होतं, मग श्रीकृष्णाने ते रूप दाखवलं. म्हणून श्रीकृष्णाचं रूपांतर त्या विराट रूपात नाही झालं. आता श्रीकृष्ण समोर आहेत आणि आता मग मी म्हटलं श्रीकृष्णांना की थोडं मला ते विराट रूप दाखवणार का. मग श्रीकृष्ण आता लुप्त झाले, श्रीकृष्ण अदृश्य झाले आणि आता त्यांच्या जागेवर एक विराट रूप एवढं दिसतंय. तसं नाहीये ते, श्रीकृष्णांनी ते विराट रूप दाखवलं. सो देयर इज अ डिफरन्स. श्रीकृष्णाचं रूपांतर विराट रूपात नाही झालं, श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं. मी इथे बसलोय आणि मी पीपीटी दाखवतोय, म्हणजे मी वेगळा आहे आणि पीपीटी वेगळं आहे. समजा तुम्हाला पीपीटी बघायचं आहे आणि मी जर म्हटलं एक तर पीपीटी दिसेल किंवा मी दिसेल, मग देन वी आर इंटरचेंजेबल. सो म्हणून 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण जेव्हा ते विराट रूप दाखवतात तेव्हा ते विराट रूप दाखवतात, ते विराट रूपामध्ये परिवर्तित नाही होत. ते पण खूप महत्वाचं आहे. तशा प्रकारे अधिदैव म्हणजे कोणी देवता आहेत की विराट पुरुष, आणि अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञांचे परम लाभार्थी कोण आहेत. जितके यज्ञ होतात या जगामध्ये त्या यज्ञाचा मेन भोगता कोण आहे. ओम स्वाहा ते कोणाच्या पोटात चाललंय. इतके यज्ञ चालू आहेत आणि ते यज्ञाचा मेन व्यक्ती कोण आहे. हे सगळे अर्जुनाचे प्रश्न आहेत. श्लोक क्रमांक 2. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा विलास करतो आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त असलेले पुरुष मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. सो याच्यामध्ये एका शब्दाला मी रंग बदललाय. प्रयाण काले. तर रामायण हा जो शब्द आहे याच्यामध्ये रामाचा प्रवास. अयण म्हणजे प्रवास. तो रामाचा प्रवास म्हणजे रामायण. तर इथे पण एक शब्द बोलले प्रयाण. मराठीमध्ये प्रयाण म्हणजे काय. जाणं नाही. मग इथे पण प्रयाण कालेच्या कथम आणि प्रयाण कालेचं भाषांतर काय लिहिलंय. मृत्यू समय. सो वैदिक वाङ्मयामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये रामायणामध्ये मृत्यूला शेवटची स्टेप नाही समजली. इट्स नॉट ए डेस्टिनेशन. इट इज वन ऑफ द रेल्वे स्टेशन्स ऑन युअर जर्नी. म्हणून प्रयाण करतोय हा माणूस तर प्रयाण करतोय, काशीसाठी प्रयाण करतोय म्हणजे काशीसाठी प्रवास करतोय. म्हणून प्रश्न विचारतात अर्जुन. तर म्हणतात प्रयाण कालेच्या कथम गेयोसी नियतात्मभिः. प्रयाणाच्या वेळेस, प्रवासाच्या वेळेस. पण कुठला प्रवास. तो एक महत्वाचा प्रवास जो साधारण लोकांना आवडत नाही. तो म्हणतात त्या प्रवासाच्या वेळेस कथम गेयोसी. तुला कसं जाणू शकतो, तुझं कसं नाव घेऊ शकतो. याच्यातून एक लक्षात येतं
की जस्ट शब्दांचा जर आपण योग्य, जर संस्कृत भाषेमध्ये कोणी बोलतायत, मृत्यू हा मराठी भाषेतला जो शब्द आहे, तो मृत्यू ऐकून भीती वाटते ना, मृत्यू म्हणजे काय माहिती नाही. पण प्रयाण जर बोलले संस्कृत भाषेमध्ये, प्रयाणाच्या वेळेस मी कसं स्मरण करू शकतो, म्हणजे प्रवासाच्या वेळेस मी कसं स्मरण करू शकतो, म्हणजे एक लगेच लक्षात येतं की मृत्यू हा प्रवास आहे, नेक्स्ट बॉडी, पुढच्या शरीरापर्यंत. तिथे पण आपले कर्म, आपलं नशीब, आपलं प्रारब्ध, तेव्हा पण आपण काहीतरी करू शकतो, पाप करू शकतो, पुण्य करू शकतो, किंवा कर्म आणि विकर्माच्या पलीकडे अकर्म करू शकतो. सो हे जर तुम्हाला सांगितलं की मृत्यू पण हा एक प्रवास आहे, त्याच्यातला जो प्रेशर आहे, त्याच्यामध्ये जर तो एक प्रेशर कुकर कसा तो बॉईल होतो ना, तेव्हा ती शिटी वाजून तो प्रेशरच निघून जातो, प्रवास आहे तो. तर कधी आपण मुंबईतून पुण्याला प्रवास करतो, पुण्याहून कोल्हापूरला प्रवास करू, कोल्हापूरवरून पुढे अजून करू, तिथून मुंबईला येऊ, प्रवास आहे. जीवन पण एक प्रवास आहे. सो ॲज सून ॲज यू अंडरस्टँड की जीवन एक प्रवास आहे, मग एक लक्षात येतं की त्या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव तर येणारच. तुमच्यातून कोणी विदाऊट कार, तुमची फॅमिली सोडून कधी पब्लिक ट्रान्सपोर्टनी करतात प्रवास, बस. सो त्याच्यामध्ये समटाईम्स बाजूला शेजारी कोणतरी असतो, तो विचित्र असतो, कधी खूप छान असतो, कधी मित्र असतो, कधी जुना कोणतरी शाळेतला मित्र भेटतो ट्रेनमध्ये, विमानामध्ये, राईट. कधी ती फ्लाईट डिलेड असेल तर फ्रस्ट्रेशन होतं की काय झालं बाबा, फ्लाईट पण डिले होते का. आणि कधी कधी सो प्रवास ॲक्च्युली इट्स अन एज्युकेशन. जर प्रवासामध्ये तुम्ही डोळे उघडे ठेवले आणि कान उघडे ठेवले, भरपूर काही काही शिकायला मिळतं, वेगवेगळे लोक बघायला मिळतात, वेगवेगळ्या वागणुकी बघायला मिळतात. कधी कधी बघायला मिळतं की चांगल्या परिस्थितीमध्ये लोक स्वतःच्या स्वभावाने कशी त्याची नासधूस करतात, म्हणजे ते बेसिकली स्पॉइल द सिच्युएशन. चांगलं आहे, सगळं चांगलं चालू आहे, पण ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम असतो. आणि कधी कधी आपण बघतो, कधी कधी कोणाचं इतकं गोड ॲटिट्यूड असतं, परिस्थिती ॲक्च्युली वाईट असते, परिस्थिती ॲक्च्युली खराब असते, पण त्या ॲटिट्यूडमुळे ते तो परिस्थिती सावरून घेतात लोक. सो कधी एअर हॉस्टेसवर विनाकारण ओरडणं हे पण बघितलंय. आणि जेव्हा काही ॲक्च्युली सांडलंय हातातून, तरी पण दॅट पर्सन नो डोंट वरी, नॉट ए प्रॉब्लेम. सो देन यू अंडरस्टँड की परिस्थितीपेक्षा त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सो एकदा प्रवास करत होतो, मग ते डिले झाली फ्लाईट, वारा होता, ती लँड नाही झाली, अमुक तमुक जे काही झालं. सो बेसिकली एअरलाईनचा त्याच्यामध्ये काही फॉल्ट नव्हता, कारण वारा एवढा वाहत होता की लँड. सो आय सॉ ए व्हेरी नाईस ड्रेस जेंटलमॅन, अगदी छान असे त्यांनी कपडे वगैरे घातले होते, पण द लँग्वेज दॅट ही युज्ड, इट वॉज अ मेजर शॉक फॉर मी. आय थॉट की फाऊल लँग्वेज इज यूज ओनली बाय स्ट्रीट पीपल. बट बेसिकली काय झालं, रात्रीचे 8 वाजले होते आणि ती कनेक्टिंग फ्लाईट गेली होती आमची. जम्मूला जात होतो, तर बॉम्बे टू दिल्ली आणि दिल्ली टू जम्मू. सो जम्मूची जी फ्लाईट होती ती तिथून 8:30 वगैरे होती. तर हे लँडिंग करता असेल 2 वेळा लँडिंग करायचा प्रयत्न केला दिल्लीला, वारा होता. सो दॅट फ्लाईट गॉट मिस्ड. सो द नेक्स्ट फ्लाईट कधी आहे, तर म्हणजे सकाळी 8 वाजता. सो देन आता काय करायचं रात्री. सो ऑब्विसली थोडं जरी त्यांना चांगलं बोललं, सो दे हॅड टू प्रोव्हाइड. दिस पर्सन स्टार्टेड शाउटिंग, आणि बाप रे त्यांनी काय बोलला. अँड दॅट एअरलाईन्स पर्सन वॉज बेसिकली सेइंग की वारा आहे म्हणून, इट्स नॉट ऑर्गनायझेशनल फॉल्ट नाही हा, बट द लँग्वेज दॅट ही यूज आहे. देन आय अंडरस्टूड बेसिकली कपडे चारित्र्य हे दोघं पूर्णपणे डिस्कनेक्टेड. ॲट द सेम टाइम आमच्या मंदिरात एक ब्रह्मचारी आहेत, माझे वरिष्ठ आहेत, नाव मी मुद्दाम म्हणून सांगणार नाही. ते एकदा गोव्याला जात होते प्रचाराला आणि बसमध्ये बसले होते. तर ती ओव्हरनाईट बस होती, रात्री इथून बसले, सकाळी पोहोचणार होते. तर कधी कधी माहिती कोणाकोणाला वॉमिटिंग होतं. त्यांच्या मागे एक बाई बसली होती. सो बेसिकली शी वॉज फिलिंग वॉमिटिंग, पण तिने ते सांगितलं नाही, बस थांबवा. आणि सो व्हॉट हॅपेंड, सडनली शी फेल्ट वॉमिटिंग आणि शी वॉमिटेड आणि शी गॉट अप अँड शी वॉमिटेड. सो त्यांच्यासोबत अजून एक माझ्यासारखे होते. सो 2 people वर ट्रॅव्हलिंग. सो आता ही रात्रीची वेळ अशी 11-12ची वेळ आहे. त्याला माहितीच नाही, ते त्याच्यासोबत जो या प्रभूजींसोबत झालं आणि त्याला माहितीच नाही. तर सकाळी ना एक थोडंसं नॉट सो फ्रेग्रंट त्याला आला. आणि तेव्हा पण असं 4-4:30 वगैरे वाजले, त्याची झोप झाली होती. 4-4:30 वाजता उठलं तर सगळेजण आपल्याला झोपलेले आहेत.
सो ही फेल्ट समथिंग रिअली रिअली बॅड. मग त्याने बघितलं थोडंसं ना देयर वॉज स्टील सम वॉमिट हिअर. हे अर्ध्या रात्री उठून खाली जाऊन कुठेतरी मॉल वगैरे मध्ये कुठेतरी थोडं पाणी वगैरे घेऊन गेलं, बट स्टील फाऊल स्मेल होता. सो देन प्रभूजी हा फाऊल स्मेल कुठून येतोय? त्यामुळे नाही, ते मागचे जे माताजी आहेत त्यांना रात्री कसं तसंही वाटत होतं आणि शी वॉमिटेड अँड आय थिंक सम ऑफ दॅट वॉमिट फेल ऑन मी. म्हणजे हो तसं कधी कधी वय असतं, कंट्रोल नाही होत. दिस पर्सन गॉट कम्प्लिटली फ्लोर्ड. मला येऊन सांगितलं तुला माहिती आहे त्या दिवशी काय झालं? मी या प्रभूजींच्या कुर्त्यावर दॅट वॉमिटेड. ही डिडंट से सिंगल थिंग. सो आय हॅव सीन दिस एक्झाम्पल्स की जिथे बाऊ करू शकतो तिथे पण बाऊ करायची गरज नसते, आणि जिथे बाऊ करायची गरज नसते तिथे पण लोक मोठं काहीतरी करणार. सो म्हणून याला सेल्फ टॉक म्हणतात. सेल्फ टॉक म्हणजे आपण काय शब्द वापरतो. सो असं म्हणतात की देर आर नो प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, देर ओनली चॅलेंजेस. माझ्या जीवनात समस्या नाहीच आहेत, फक्त शिकण्यासाठी संधी आहेत. सो जस्ट दिस वर्ड यु नो, देर आर नो प्रॉब्लेम्स इन माय लाईफ. बिग प्रॉब्लेम इन माय लाईफ. बिग प्रॉब्लेम म्हणजे असं वाटतं बापरे आता भिंत आहे तिथे, डेड एंड. बट चॅलेंजेस, नवीन काहीतरी शिकण्यासाठी, आपला स्वतःचा वैचारिक स्तर उंच करण्यासाठी संधी आहेत फक्त माझ्या जीवनामध्ये. सो वाय इज दिस पर्सन मिसबिहेविंग विथ मी? माझ्यासोबत हा विचित्र व्यवहार का करतोय? गिव्हिंग मी अन ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप मोर टॉलरन्स. सो हे खूप मला सुंदर वाटलं की प्रयाण, श्रीकृष्णांनी पण शेवटच्या श्लोकामध्ये प्रयाण शब्दावर प्रवास. तर त्या प्रवासाच्या वेळेस तुझं कसं आठवण करू मी? अर्जुन पण प्रश्न विचारतो. तो या संपूर्ण अध्यायाकरिता हा महत्वाचा प्रश्न होतो की प्रयाणाच्या वेळेस, मृत्यूच्या वेळेस तुझं स्मरण कसं होईल, याच्यावर आज पण आपण चर्चा करणार आहोत. खूप महत्वाचं आहे. हे 2 प्रश्न झाले. आता उत्तर आहे. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावो अध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संहितः. तुम्ही वाचू तिसरं. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. तर 3 प्रश्नांची उत्तरं 6 पैकी दिली आहेत. आपण परत एकदा वाचूया मायक्रोफोनवर. अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. जीवाला म्हटले जाते की परमेश्वराला? जीवाला म्हटले जाते. त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. सो व्हॉट इज अध्यात्म? खूप मोठा विषय आहे, राईट? अध्यात्म अध्यात्म अध्यात्म, राईट? तो वाचनाचा विषय आहे. श्रीकृष्णांनी अध्यात्माची व्याख्या काय दिली आहे? संस्कृत भाषेमध्ये ती लिहिली आहे, स्वभाव अध्यात्म उच्यते. कोणी म्हणाला की मराठीमध्ये तुम्ही भेसळ करता भाषांतरामध्ये, राईट? दिस इज देअर ऑन द स्क्रीन. स्वभाव अध्यात्म म्हणजे जो शाश्वत जीव आहे, आत्मा आहे, आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हणतात. सो तुम्ही जर अध्यात्मावर एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये जर आत्म्याच्या मूळ स्वभावाबद्दल जर तुम्ही बोललेच नाही, तर बेसिकली युअर डुइंग डिससर्व्हिस. तुम्ही दुसरंच काहीतरी विषय ऑर्थोपेडिक्सच्या पुस्तकामध्ये ऑप्थॅल्मॉलॉजी लिहिलंय. सो स्टिक टू द सब्जेक्ट. सो स्वभाव अध्यात्म उच्यते. आणि भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंहिता, की जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म. तर कर्माची व्याख्या काय आहे की हा जो जीवात्मा आहे हा सध्या आता या भौतिक शरीरात आहे. असे काय कृती आहेत ज्याच्यामुळे त्या जीवात्म्याला हे भौतिक शरीर प्राप्त होतं? दॅट इज कॉल्ड कर्म. सो दीज आर डेफिनेशन्स नॉट बाय यू अँड मी. आपण हे परमेश्वर श्रीकृष्ण देतात. किती सुंदर या व्याख्या आहेत. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. आपण याच्यावर अजून चर्चा करणार आहोत. तर ब्रह्म म्हणजे काय त्याच्यावर म्हणतात,
जे शाश्वत आहे, कारण इथे एक शब्द होता ना, अक्षर. क्षर म्हणजे जसा व्यय होतो. सो अक्षर म्हणजे जे शाश्वत आहे आणि कधीही नष्ट होत नाही. आणि आपलं हे शरीर नष्ट होतं का? सो देन डेफिनेटली इट इज नॉट दिस बॉडी. सो जे शाश्वत आहे आणि कधीही नष्ट होत नाही म्हणजे जे सजीव आहे, नाशवंत शरीर नाही. आणि याचा तो पॉइंट ॲस्टेरिस्क मार्क की ब्रह्म जर आत्मा असेल तर मग ब्रह्माच्या पलीकडे आहे परब्रह्म. आणि ते परब्रह्म कोण आहे? तर भगवान विष्णू आहे. कारण त्या विष्णूतून, त्या व्यक्तीतून हे छोटे छोटे अंश निर्माण होतात. आग आहे, खूप मोठी आग आहे, त्याच्यातून ठिणग्या किती निर्माण होतात? लहान लहान ठिणग्या भरपूर निर्माण. तसं आहे ते ब्रह्म आणि परब्रह्म. अध्यात्म म्हणजे काय? सजीवांचे स्वरूप. सजीव जे कोणी आहेत त्यांचा स्वभाव काय आहे, राईट? सो परमेश्वर शाश्वत आहेत. आणि या पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की जीवात्मा शाश्वत आहे. सो जीवात्म्याचा स्वभाव काय माहितीये? शाश्वत जीवात्मा शाश्वत परमेश्वराशी जे नातं आहे ते पण ऍक्च्युली शाश्वत आहे. अशी कुठली गोष्ट आहे जे आपण जर केली तर शाश्वत जीवाचं नातं जे शाश्वत आहे, शाश्वत जीवाचं शाश्वत परमेश्वरासोबत असलेलं शाश्वत नातं काय? थिंक अबाउट इट. समजा वडील म्हणून बघितलं आपण परमेश्वराला, त्या भावनेत बघितलं, तर जस्ट एक आयडिया येण्यासाठी वडिलांशी आपलं काय नातं आहे? आता ना स्वभावाचं चाललंय. स्वभावाच्या दृष्टीने विचार करा. हाऊ शुड ही बिहेव? नाही, स्वभाव ना, स्वभाव म्हणजे बिहेवियर. सो वडिलांसोबत मुलाने कसं वागायला पाहिजे? आदराने, रिस्पेक्टने, राईट? सो ओबिडियन्स. सो सेवा हा जो शब्द आहे, सेवा म्हणजे काय? की ज्यांना आपण प्रसन्न करायचा प्रयत्न करतोय त्यांना काय पसंत पडेल, दिस इज इट, राईट? सो कोणी म्हणेल आदराने, पण समजा वडिलांचा स्वभाव असेल, कधी कधी असतो वडिलांचा स्वभाव की आदराने नको बोलू मला, पण तिथे जर आदराने बोललं तर मग वडिलांना आनंद नाही येणार. सो बेसिकली स्वतःला आपण ज्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे, ते नातं, ते नातं असलं पाहिजे. म्हणून शाश्वत आत्म्याचा शाश्वत परमेश्वराशी जे शाश्वत नाते ते काय माहिती? सेवेचं नाते. की आज मी रामचंद्रांसाठी काय करू? हनुमानजी नेहमी तोच विचार करते. ती खूप सुंदर गोष्ट आहे ना. सीता देवी, तर हनुमानजी आहेत ते ब्रह्मचारी आहेत, त्यांचं लग्न नाही झालंय. तर सीता देवींना त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा इथे बघितलं की कुंकू होतं. तर त्यांनी म्हणजे हे काय? कारण पुरुष लावत नाहीत. त्यांनी त्या दिवसापर्यंत कुठल्या महिलेला इतक्या जवळून बघितलं नव्हतं. मग हे काय आहे? ते म्हणाले हे कुंकू आहे. कुंकू काय? नाही, हे लावलं तर माझे पती आहेत हे लक्षात येतं आणि त्यांना ते आवडतं, रामचंद्रांना ते आवडतं. अच्छा, ओके. मग दुसऱ्या दिवशी काय केलं? दुसऱ्या दिवशी रामचंद्रांच्या सभेत असा एक वेगळा प्राणी आला ज्याचा पूर्ण शरीरावर कुंकू होतं आणि तो चालताना असं वाटत होतं की याला कुठेतरी बघितलंय. तर ओळखीचा पण वाटत होता, पण असं लाल भडक कधी कोणी बघितलं नव्हतं. तू कोण? मी हनुमान. अरे हे काय? म्हणजे नाही, काल मी सीता देवींकडून ऐकलं की रामचंद्रांना सिंदूर आवडतं. मग मी विचार केला की हे इतकंसं सिंदूर जर रामचंद्रांना आवडतं तर मी जर पूर्ण शरीरावर सिंदूर फासला तर मी म्हणतोय तर ते किती आवडेल त्यांना. म्हणून मला हा लहानपणी प्रश्न पडायचा, मला अजूनही आठवत आहे की मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीवर जे शेंदूर लावतात ते मला प्रश्न पडायचा की अरे हे शेंदूर महिला लावतात, हा ब्रह्मचारी आहे, हा ब्रह्मचारीच्या शरीरावर पूर्ण शेंदूर कुठे फासतात त्या लोक. सो द स्टोरी इज दिस की रामचंद्रांना एवढं सिंदूर आहे ते आवडतं तर मी पूर्ण शरीराला लावी. तो त्याला म्हणतात सेवाभाव. त्याला ती जाणीवच नाहीये की मी पुरुष आहे आणि हे काय झालं. तो काय म्हणतोय? रामचंद्रांना काय आवडतं ते करायला पाहिजे. सो त्याला म्हणतात सेवा. म्हणून सेवा भावनेचे प्रतीक हे हनुमानजी आहेत, त्याला म्हणतात. सो आपण अध्यात्म म्हणजे सजीवांचे स्वरूप. तर सेवा हे ऍक्च्युली सजीवाचे अत्यावश्यक वैशिष्ट्य.
जर आपण परमेश्वराशी, एक मुलगा आहे तो त्या वडिलांसोबत घरी राहतो पण तो वडिलांशी कधी बोलतच नाही, तर ते नातं नाहीये. ते सोबत राहणं आणि नातं असणं याच्यामध्ये अंतर आहे. मग एका अर्थाने आपण मुलं मुली परमेश्वराच्या घरात राहतोय. हे ब्रह्मांड आहे, परमेश्वराचं घर आहे. पण अनेक मुलं मुली परमेश्वराशी नातं नाही ठेवत आहे. ज्या दिवशी आपण परमेश्वराचा आनंद देण्यासाठी काहीतरी अर्पण करतो त्या दिवशी आपलं नातं सुरू होतं. म्हणून सेवा का महत्वाची आहे? वाय सेवा इम्पॉर्टंट? दॅट शोज यू हॅव अ रिलेशनशिप विथ दिस पर्सन. जेव्हापर्यंत आपण सेवा नाही करत आहे किंवा त्या दिशेने पाऊल नाही घेत आहे तेव्हापर्यंत इट इज लाईक दोन व्यक्ती एका घरात राहत आहेत पण एकमेकांशी बोलत पण नाही आहेत. ते नातं नाही येते. सो लिव्हिंग टुगेदर आणि स्टेईंग टुगेदर. स्टेईंग टुगेदर म्हणजे हॉटेलच्या रूम मध्ये आपण एकमेकांच्या सोबत राहतोय, पण लिव्हिंग टुगेदर म्हणजे जीवन जगणे. सोबत जीवन जगायचंय, सोबत घराच्या त्या चार भिंतींमध्ये राहायचं नाहीये. तसं परमेश्वरासोबत आपल्याला नातं जोडायचंय. सो म्हणून वास्तविक अध्यात्मात केवळ तत्वज्ञान नव्हे तर सक्रिय भक्ती सेवेचा समावेश असणे गरजेचे आहे. जेन्युइन स्पिरिच्युअलिटी, वास्तविक जे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये जर कोणी म्हटलं, सो वास्तविक अध्यात्म आहे त्याच्यामध्ये समजा कोणी फक्त भर देते पुस्तकांना वाचण्यासाठी, हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा, पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नाही आहे. सो इट इज लाईक दॅट. आणि म्हणून फक्त पुस्तक जे वाचतात पण परमेश्वराला आनंद देण्यासाठी कधी काही सेवा नाही करत त्यांना तो गोडवा नाही लागत. दॅट्स वाय सेवा इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अध्यात्मातील प्रगतीकरिता अध्यात्माच्या परम ध्येयाच्या आनंदासाठी कोणत्या ना कोणत्या सेवेत व्यस्त असणे गरजेचे. सो त्याला म्हणतात अध्यात्म. सो अध्यात्म हा एक खूप मोठा शब्द नाही आहे किंवा क्लिष्ट शब्द नाही. अध्यात्म म्हणजे काय? आपल्या मूळ स्वभावानुसार जगणे. सिंपल. आणि ही परमेश्वराची व्याख्या. कर्म म्हणजे काय? भौतिक शरीराच्या निर्मितीकरिता आवश्यक असणारी क्रिया, आध्यात्मिक शरीराच्या विकासाकडे नेणारी क्रिया नव्हे. सो एकदा हे भगवद्गीता आहे किंवा भागवत आहे त्याचं वितरण करत होते एक व्यक्ती. जसं डिसेंबर महिन्यामध्ये गीता जयंती असते, तर दरवर्षी इस्कॉनच्या फाउंडर आचार्य प्रभुपाद त्यांनी सांगितलं की कमीत कमी डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपण मॅक्झिमम लोकांना गीता घ्यायला मदत करायला पाहिजे. तर एक 10-20 वर्ष आधी म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका म्हणून होते आणि त्याचे सेल्समन असे घरी यायचे आणि म्हणायचे तुम्ही हे घेऊ शकता. सो 20-25 हजाराचे त्याचे सेट ऑफ A, B असे होते. तर त्या काळची गोष्ट आहे. तर असा एक तो सेल्समन बघत होता की एक भक्त बर्फ पडत होतं पाश्चात्य देशात. डिसेंबर इन अमेरिका म्हणजे स्नोफॉल. तो तिथे उभा राहून भगवद्गीता वितरण करतोय आणि दिस वॉज बिंग वॉच्ड बाय दॅट एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका सेल्समन. म्हणतो अरे बर्फ पडतोय, ह्याला काय वर्किंग अवर्स नावाची काही गोष्ट आहे की नाही? मी माझ्या कंपनीसाठी 9 to 5 रात्री 8-8:30ला मी बर्फाच्या वेळेस बाहेर नाही पडत. हा तेव्हापासून 3 तासापासून उभा आहे आणि जाऊन स्वतःहून जाऊन भेटतो. वुड यू लाईक टू हॅव अ लुक ॲट गीता? मग तो माणूस ऑब्व्हियसली ख्रिश्चन आहे. तो म्हणतो गीता कशासाठी, माझं काय महत्व आहे? मग त्याला समजावून सांगतो, 10 मिनिटं त्याच्याशी बोलतो. अनेक वेळा ते लोक घेत पण नाही, मग निघून जातात. तरी पण याच्या चेहऱ्यावरचं हास्य काही गेलं नाही. तर म्हणाला हा आपल्या कंपनीत गेला पाहिजे. तर त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की मी तुला 3 तासापासून बघतोय आणि तू हे पुस्तक वितरण करतोयस, किती मिळतं तुला? तो म्हणाला ऍक्च्युली पैसे नाहीच मिळत आहेत, हे ऍक्च्युली मी डिस्काउंटेड रेटमध्ये देतो कारण मॅक्झिमम लोकांनी घ्यायला पाहिजे. तो म्हणे पण नाही, तुला किती मिळतात पर कॉपी, तुला किती मिळतात? म्हणजे काहीच मिळत नाही. बेसिकली सेवा. कारण प्रभुपादांनी म्हटलं होतं की डिसेंबर महिन्यात तरी आपण गीता वितरण करायला पाहिजे. काय म्हणतोस? हो बरं ठीक आहे. तुझं जॉब काय आहे? म्हणजे सध्या काही नाही आहे, सध्या आता हेच चाललंय, 1 महिना हीच सेवा आहे माझी. माझ्या कंपनीला जॉईन करशील का? कारण मी बघितलं ज्या उत्साहाने तू पुस्तकांचं वितरण करतोय दॅट इज रिअली स्पेशल. तर मी एवढा उत्साह कधी बघितला नाही. तो म्हणाला या गुड आयडिया, डू यू हॅव अ गीता? तर आता त्याला हा सेल्समन पाहिजे होता. तर कन्व्हर्सेशन कंटिन्यू करण्यासाठी हो म्हणायला पाहिजे. तो म्हणाला येस येस, त्याला घ्यायची नव्हती, त्याला बुकिंग करायचं होतं. म्हणतो येस, मध्ये गीता घेतली. म्हणाला मग उद्या इंटरव्ह्यूला ये
माझं ऑफिस इकडे आहे म्हणून. तर म्हणे डू यू भागवता भागवता आहे का तुझ्या? तर तो म्हणतो घेऊ की नको घेऊ, पण नाही म्हटलं तर होऊ दे येणार नाही इंटरव्ह्यूला. तर त्यांनी ते भागवतम पण घेतलं. तो म्हणाला ओके उद्या ये. मग इंटरव्ह्यूला जेव्हा गेला तेव्हा एंट्री जेव्हा मारली रूम मध्ये त्यामुळे आय एम चैतन्य चरितामृत ऑल्सो वुड यू लाईक टू हॅव चैतन्य चरितामृत, पण हे वेगवेगळी पुस्तक आहेत. सो ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD. तर ते पण दिलं त्याला. मग इंटरव्ह्यू घेतला त्याने. इंटरव्ह्यू मध्ये पगार वगैरे जे काही आहे, बरं ठीक आहे लेट मी थिंक अबाउट इट आणि आय कम बॅक टू यू. सो ही नेव्हर गॉट हायर्ड, कारण त्याला ते करायचंच नव्हतं. पण ही बेसिकली फाउंड अनदर ऑपॉर्च्युनिटी की परत तिथे पण त्यांनी पुस्तकाचं वितरण केलं. सो somebody is distributing Encyclopedia Britannica आणि he is earning some काय म्हणतात त्याला कमिशन ऑन इट. तो पण असा बाहेर राहून लोकांना अप्रोच करतो, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका विकतो, त्याला कमिशन मिळते. आणि हा जो व्यक्ती आहे हा भगवद्गीतेचं वितरण करतोय आणि हा पण लोकांना भेटतोय आणि विदाऊट कमिशन करतोय. सो कर्म, कृती, ऍक्शन इज द सेम. पण ते कमिशनसाठी जेव्हा आपण विकतो तेव्हा आपण सकाम कर्म करतोय. त्याच्यातून माझा फायदा काय आहे? सो त्याच्याने भौतिक शरीराला बीजारोपण होतं. कधी मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा बघायचो की बऱ्याच तरुण मुलांना जेव्हा स्कूटर किंवा बाईक चालवतात तेव्हा जेव्हा टर्न असते ना, टर्नला कधी ब्रेक मारायची सवय नसते. ती अशीच हाय स्पीडला अशी वाकून घेऊन जायची इच्छा असते, राईट. सो ती एक ना इच्छा आहे मनात की मला असं ते असं जायचं, राईट. दॅट इज बेसिकली हाऊ बर्ड्स डू इट. पक्षी असतात, पक्षी जेव्हा असे वळतात तेव्हा असे वळतात, राईट. सो तेव्हा ना ती एक डिझायर वॉज प्लॅन्टेड इन माय हार्ट. जो व्यक्ती असं ते करतो की मला पक्षासारखं जगायचं आहे. सो उद्या जर त्याचे तसे कर्म असले सो देन नियमानुसार ठीक आहे पक्षाचं जीवन आहे, तुला तसं ते करायचं असतं ना नेहमी. सो असे जर तुम्ही बघितले प्रत्येक शरीर, प्राण्यांचं वेगवेगळं शरीर, पक्ष्यांचं वेगवेगळं शरीर, माशांचं वेगवेगळं शरीर हे एकेका वैशिष्ट्यासाठी आहे. आणि मनुष्याचं वैशिष्ट्य काहीच नाही आहे. मनुष्याचं वैशिष्ट्य हे आहे थिंकिंग पॉवर, इंटेलिजन्स, आणि बाकी सगळ्यांचं शारीरिक वैशिष्ट्य आहे. सो ज्या काही आपल्या इच्छा आहेत, आपल्या जर आईस कोल्ड वेदर लागतो, अरे काय गरमी आहे, AC ऑन कर, 18 डिग्रीज पेक्षा वर केलं असतं बघ, 20 to 23 नाही 18. सो समवेअर वी आर सोईंग ए सीड पोलार रिजन मध्ये बर्फाळ -2, -6 मध्ये राहण्यासाठी यू वॉन्ट कोल्ड. सो इथे जी काही परिस्थिती आहे, तुम्हाला कर्मानुसार जो जन्म मिळाला त्याला यू वॉन्ट टू चेंज इट. आणि कसं पाहिजे तुम्हाला? अत्यंत थंड गार. बाकीचे लोक म्हणाले रे गारड तुम्ही वाढव टेम्परेचर. नाही नाही नाही, थोडं प्लेझंट वाटतं. सो बेसिकली व्हॉट यू आर डुईंग इज पुढचा जन्म कुठेतरी आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक एरियामध्ये मिळेल. समजा कुठेतरी सगळे लोक म्हणतात की बऱ्यापैकी, आणि तुम्ही म्हणता गरम गरम पाहिजे गरम पाहिजे. सो यू आर सोईंग ए सीड कुठेतरी वाळवंटामध्ये जिथे प्रचंड गरमी असते तिथे तुम्हाला. सो इफ यू सी फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, आपली प्रत्येक इच्छा, ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्याच्यासाठी एक शरीर आहे. सो जेवढे हे व्हरायटी आहे या जगामध्ये, ती कुठल्या ना कुठल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी ते शरीर तयार करून ठेवले. मॉलमध्ये जेव्हा आपण जातो, मॉलमध्ये कपड्यांची दुकानं असतात ना, काही ट्रेडिशनल कपड्यांची दुकानं असतात, काही वेस्टर्न कपड्यांची दुकानं असतात, काही फाटलेल्या कपड्यांची पण दुकानं असतात, गन शॉर्ट जीन्स वगैरे असतात. तुमची इच्छा काय? यू वॉन्ट टू वेअर ट्रेडिशनल, यू गो टू दॅट शॉप, तिथे ट्रेडिशनल आहे. तुम्हाला वेस्टर्न कपडे घालायचे आहेत तर तिथे आहेत. गन शॉर्ट जीन्स पाहिजे ती आहे, युज्ड अशी ती वॉर्न आउट जीन्स असते ती पाहिजे तर ती आहे. सगळे दुकानं अवेलेबल आहेत. जो ज्याची इच्छा असते तो त्या दुकानात शिरतो, बरोबर. मला ती गन शॉर्ट जीन्स अजिबात मी आजपर्यंत कधी गेलो नाही, पण असं याचा अर्थ नाही की कोणालाच इच्छा नाही, ते दुकान चालू आहे म्हणजे ते आहे. अशा प्रकारे परमेश्वराने हा पूर्ण मॉल बनवून ठेवला आहे. मग तेव्हा आपली काय इच्छा आहे? तुम्हाला काय इच्छा आहे? धावायची नेहमी, तुम्हाला धाव धाव, अरे बस 2 मिनिटं, नाही पळायची इच्छा, राईट. सो बेसिकली ही इज टेलिंग मला ते शरीर पाहिजे ज्याच्यामध्ये नेहमी पळापळ असते. सो यू गेट दॅट बॉडी. म्हणतो अरे थोडं काम कर,
बघूया. तर त्याला एका ठिकाणी बसून हलवायला पण त्रास होतो. त्यासाठी पण एक शरीर आहे. इफ यू सी फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह यू सी काही शरीर आहे ते अत्यंत चपळ आहेत, काही शरीर आहे ते अत्यंत हलवू शकत नाही त्याला, काही शरीर आहेत ते अत्यंत गरमीत असतात, काही शरीर आहे ते अत्यंत थंडीत असतात. तर अशा प्रकारे आपल्या ज्या सर्व इच्छा आहेत त्या इच्छा अनुसार एक एक दुकान उघडून ठेवलं आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो म्हणून भौतिक शरीराच्या निर्मितीकरिता आवश्यक असणारी क्रिया इज कॉल्ड कर्म, आणि आध्यात्मिक शरीराच्या विकासाकडे नेणारी क्रिया नव्हे. जो भगवद्गीतेचं वितरण करतोय तो परमेश्वराच्या आनंदासाठी करतोय, ते सकाम कर्म नाही. त्याच्याने भौतिक शरीर नाही मिळत, त्याच्याने आध्यात्मिक शरीर मिळतं. जसं परमेश्वराचं शरीर आहे ते आध्यात्मिक शरीर आहे. भौतिक क्रिया भविष्यात कर्म निर्माण करून या भौतिक जगाप्रतीचे बंधन निर्माण करतात. आज माझ्या ज्या क्रिया आहेत त्यानुसार पुढचं मला शरीर मिळणार, आणि त्यानुसार मग माझं बंधन पण घट्ट होतं. आध्यात्मिक क्रियांमुळे या भौतिक जगापासून मुक्ती मिळते. तर म्हणून 3.5 कृष्णा मेन्शन समथिंग. काय म्हणाले? 3.5 कृष्णा सेड नहीं कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत. हे सेड जीवात्मा आहे तो कधीही विदाउट ऍक्शन राहू शकत नाही. पण चॉईस काय आहे की भौतिक कर्म करायचे की आध्यात्मिक कर्म करायचे, सेवेमध्ये बिझी व्हायचंय की सेल्फिश डिझायर्स मध्ये बिझी व्हायचंय. एव्हरीवन इज बिझी. मधमाशी आहे ती पण बिझी आहे, आणि हत्ती आहे तो पण बिझी आहे. एव्हरीवन इज बिझी. पण आपल्याला हे ठरवायचं की आपल्याला अशा क्रियांमध्ये गुंतायचं आहे का ज्याच्यामध्ये आपले नवीन कर्म होतील, परत एक शरीर, परत कर्म, परत हा पसारा सगळ्या जगातला, की आध्यात्मिक शरीर घ्यायचंय जेणेकरून आपण परमेश्वराकडे जाऊ शकतो. सो आध्यात्मिक क्रियांमुळे या भौतिक जगापासून मुक्ती मिळते. कर्माचे चक्र नष्ट करणारे असतात. कर्माचं जे चक्र आहे ते नष्ट होतं, आणि आध्यात्मिक जगासाठी आसक्ती विकसित करणे. सो असं काहीतरी करायचं ज्याच्यामुळे परमेश्वराप्रती आसक्ती निर्माण होते. तर भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 15 दिस इज वैकुंठाचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. तर कोणी जर वैकुंठामध्ये जाऊन व्हिडिओ कॅमेरा लावला असेल आणि तिथलं टेप रेकॉर्डिंग जर आपल्याला दाखवलं तर काय काय दिसेल ते त्याच्यामध्ये दिले वर्णन. तर तिथले जे लोक आहेत वैकुंठातले ते सगळे चतुर्भुज आहेत. नारायणाचे 4 हात असतात, शंखचक्र गदा पद्म. तसं नारायणाच्या ग्रहावर वैकुंठामध्ये जे जीवात्मे आहेत ते सगळ्यांना पण चतुर्भुज आहे, शंखचक्र गदा पद्म आहे. पण हा जो चक्र असतो साधारण चक्र असतो, श्रीकृष्णाचा जो चक्र तो सुदर्शन चक्र असतो, तो विशेष चक्र असतो. मग त्या व्यक्तीमध्ये आणि नारायणामध्ये अंतर काय आहे की लक्ष्मी आहे. लक्ष्मी असे एक सोनेरी केस आहेत नारायणाच्या छातीवर, इथे हृदयाच्या जवळ सोनेरी केस आहेत, त्याला म्हणतात श्रीवत्स. तर लक्ष्मी देवी आहे, त्यांना नारायणाने इतकं प्रेम आहे कारण ते नेहमी सेवा करत असतात, तर त्याला छाती हृदयाजवळ ठेवलंय. पण लक्ष्मीने काय केलं, म्हणाले मी इथे जवळ नाही बसू शकत तुमच्या, माझं स्थान तुमच्या पायाजवळ आहे. आणि म्हणून लक्ष्मीने काय केलं, स्वतःला त्या सोनेरी केसांमध्ये विस्तारित केलं. त्यांच्या छातीवर आहेत ते लक्ष्मी, पण मग त्यांनी स्वतःला कुठे ठेवलंय, स्थानांतरित करून पायांजवळ नेलं, आणि नेहमी ते पाय दाबत असतात. तर पूर्ण जग लक्ष्मी देवीच्या पाठीमागे. पैसे पाहिजेत, पैसे पाहिजेत, म्युच्युअल फंड, SIP, राईट, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. पण लक्ष्मी देवी काय करते, आपण जरी लक्ष्मीचा मंत्र जप करतोय आणि लक्ष्मी काय करते, लक्ष्मी म्हणते तुम्ही तुमच्या सौभाग्यासाठी तुमचा भाग्योदय व्हावा म्हणून लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजा करतात. पण लक्ष्मी म्हणते माझं सौभाग्य सांगू काय, नारायणाची सेवा करणे. म्हणून जिची पूजा आपण करतो ती म्हणते की माझं सौभाग्य आहे की नारायणाची मला सेवा करायला मिळते. आणि काय सेवा करायला मिळते, मोठी काही नाही, पाय दाबायची, पाहिजे. तर विचार करा, लक्ष्मी देवी सौभाग्याची देवी आहे, पण तिचं सौभाग्याची व्याख्या काय, नारायणाची सेवा करणे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला नारायणाची, विष्णूची, श्रीकृष्णांची, रामचंद्रांची, नरसिंह यांची जर सेवा करायचा चान्स मिळाला, वी आर ॲक्च्युली ऑन द लेवल ऑफ लक्ष्मी. आपण जिची पूजा करतो ते थोडं लक्ष ठेव बाबा,
तिच्या स्तरावर चालू आहे, जस्ट बाय ऑफरिंग ए फ्लॉवर टू कृष्ण. म्हणून श्रीकृष्णांसाठी, नारायणासाठी आपण लहानशी जरी सेवा केली त्याचा मोजमाप आपण करू शकत नाही, त्याचं सौभाग्य काय आहे. सो जेव्हा आपण अशा प्रकारे परमेश्वराच्या सेवेत लागतो त्याच्याने आपले कर्माचे जे चक्र आहेत ते सगळे नष्ट. कर्म आणि निर्दहती किंतु च भक्ती भाज गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहम् एवात्र देहे देहभृतां वर. देवधार्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देवधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच आदियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हणतात. तर इथे ना अधियज्ञो अहम एव म्हटलंय, म्हणून तो एव शब्दाला मी चेक केलं. एव म्हणजे ओनली आय, एव म्हणजे केवळ मी अधियज्ञ आहे. एकच व्यक्ती आहे सर्व यज्ञांचा भोगता, ते आहेत विष्णू. बाकी सगळे कोणी यज्ञांचा भोगता नाही. बाकी सगळ्या गोष्टीची मग व्याख्या श्रीकृष्णांनी केली आहे. मग अधिभूतला काय म्हणाले, भौतिक प्रकटीकरण. या भौतिक जगाला अधिभूत म्हणतात. हे जे जग दिसतंय त्याला म्हणतात अधिभूत. भौतिक शरीरात साधारणपणे 6 बदल आढळतात. तसेच या जगामध्ये पण हे 6 बदल आढळतात. आपल्या शरीरामध्ये पण 6 बदल आढळतात. काय, जन्म, वाढ, स्थिरता, उपउत्पादनांचे उत्पादन म्हणजे मुलांना जन्म देणे, आणि नंतर हळूहळू क्षीण होणे आणि नंतर नष्ट होणे. तर हे शरीराचे 6 स्टेजेस आहेत. अधिदैव म्हणजे काय, परमेश्वराचे विराट रूप व त्यासहित सर्व देवी देवता, सूर्य, चंद्र या सर्व एकत्र समूहाला अधिदैव म्हणतात. सो अधि हे ना, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ. अधि हा जो प्रिफिक्स आहे तो म्हणजे श्रेष्ठ. यामध्ये शासक देवता आणि शासित सजीवांचा पण समावेश आहे. देवता हे शासक आणि आपण त्यांच्याद्वारे शासित. आणि आता अधियज्ञ, सर्व भूत हृदय स्थित परमेश्वर हे अधियज्ञ आहेत. तर या सगळ्या व्याख्या त्यांनी दिल्या. आणि हा तो श्लोक 7व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव, अधियज्ञ. त्याचं उत्तर मग आता श्रीकृष्णाने दिलंय. मग आता आपण महत्वाच्या श्लोकामध्ये पोहोचतोय. श्लोक क्रमांक 5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः. भाषांतर. आणि अंतःकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. तर प्रयाण होता ना त्याचा, दॅट इज नाउन, आणि वर्ब फॉर्म इज यह प्रयाती. सो शेवटच्या क्षणी माम एव, जो माझं स्मरण करतो, स्मरण मुक्त्वा कलेवरम. कलेवरम म्हणजे शरीर, शरीरापासून जो मुक्त होतो तो प्रयाती, तो प्रयाण करतो कुठे, मदभावम, वैकुंठाला तो प्राप्त करतो. याती नास्ती अत्र संशय, याच्याबद्दल अजिबात संशय ठेवू नकोस. म्हणून कोणी म्हणेल की अभक्त जेव्हा मरतात, मृत्यू होतो, शरीर जेव्हा बदलतात तेव्हा त्यांना दुसरं शरीर मिळतं, मग भक्तांचा मृत्यू नाही होत. मग त्यासाठी प्रभुपाद एक खूप छान उदाहरण देतात. म्हणतात मांजर आहे, मांजरी समोर एक उंदीर त्या मांजरीच्या मुखाला, जबड्याला कसं बघतो, भीतीने बघतो. आणि त्या मांजरीचे पिल्लं असतात, त्या पिल्लांना आई मांजर आहे ती कशी उचलते, त्याच जबड्या, त्याच दाताने, तेच असं उचलते. तर आईच्या त्या जबड्याला बघून त्या पिल्लांना कधी भीती नाही वाटत. म्हणून तिथे प्रेम आहे की आई येणार आणि उचलणार आणि तिथे ठेवणार.
तर म्हणतात जेव्हा भक्ताच्या जीवनामध्ये मृत्यू येतो तर तोच जबडा असतो, तो मांजरीचा, पण तो ते प्रेमाचं प्रतीक आहे. पण उंदराला वाटतं, भीती वाटते आणि वाटतं की आता सगळं संपला माझा खेळ. सो मदभावम हे श्रीकृष्णांनी यामध्ये शब्द वापरलाय. म्हणजे काय, असा जो जीव आहे जो परमेश्वराला शेवटच्या क्षणी स्मरण करेल तो मदभावमला प्राप्त करतो. तिथे काय परिस्थिती आहे, ती जी जागा आहे वैकुंठ, ती कशी आहे, तर पाप शून्य जागा आहे, वृद्धत्व शून्य, तिथे म्हातारपण नाही, मृत्यू शून्य, दुःख शून्य, भूक नाही, तहान नाही, दुःख नाही, काही नाही तिथे. तर जितक्या पण गोष्टी या जगामध्ये अनअवॉइडेबल आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत ना, दीज आर बेसिकली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस वर्ल्ड. अरे तुला सकाळपासून, जस्ट मिनिट, तुला सकाळपासून भूक नाही लागली आज? नाही, आपण म्हणतो तू सकाळपासून काही भूक नाही लागली, तुला भूक लागायलाच पाहिजे. भूक नाही लागली म्हणजे काहीतरी समथिंग इज रॉंग, राईट? तू सकाळपासून पाणीच नाही प्यायलंस काही, तर लागायला पाहिजे. आणि जरी आपण सगळे मंदिरात जाऊन नेहमी प्रार्थना करतो, सुख करता, पण ती वारंवार प्रार्थना करायला लागते. 2001 मध्ये एकदा प्रार्थना केली होती मी, सुख करता दुःख करता, पण ती 2002 मध्ये परत एकदा करायला लागली. म्हणजे काय, तेव्हा झालं ते सुख करता आणि दुःख करता झालं, पण नंतर परत एकदा माझ्या मनासारखं नाही झालं, म्हणून परत दुसऱ्या वर्षी पण सुख करता दुःख करता दरवर्षी म्हणायला लागते. म्हणजे वारंवार, जरी गणेशाच्या कृपेने दुःख हरतात, पण ते कुठल्या तरी फटीतून परत येतात नाही. आणि सुख जरी गणेश आपल्याला देतात आणि विघ्न आपले टाळतात, तरी पण परत नवीन ते जे विघ्न आहेत ते टळले, पण दुसरे विघ्न येतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला सुख करता दुःख करता बोलायची इच्छा होईल, आपल्याला समजायला पाहिजे हे काही सुटत नाही बाबा. हे एका अर्थाने ते चक्कर काही संपत नाहीये. म्हणून अशी एक जागा जिथे पाप करण्यासाठी संधीच नाही, जिथे म्हातारपण येतच नाही, जिथे मृत्यू होतच नाही, दुःख नाही, भूक नाही, तहान नाही, दुःख नाही. प्रभुपाद एक गोष्ट सांगायची, म्हणाले एक कुठेतरी खाण होती, माईन, कोळशाची जी खाण असते तशी. तर तिथे एक धर्म प्रचारक गेला आणि तो म्हणाला की तुम्ही धर्म स्वीकारायला पाहिजे, नाही तर तुम्ही नरकात जाणार. ते काही धर्मांमध्ये हेच भाषा असते, नरकात जाणार किंवा स्वर्गात जाणार, बाकी काही नसतं. त्या धर्माचे, हिंदू धर्माचे नव्हते. तर त्या खाणीत काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं नरकात जाणार म्हणजे नक्की काय. त्यामुळे तिथे नेहमी अंधार असतो. अच्छा, आणि काय, तिथे डॅम्प असतं नेहमी, असं ओलसर ओलसर असतं. अच्छा, तिथे एकमेकांना बघू शकत नाही. अच्छा, आणि तिथे कधी काही धोका होऊ शकतो. ते म्हणाले व्हॉट्स सो ग्रेट, हे आमच्या रोजचं आहे. अंधार असतो, डॅम्प असतं, सो वाय वी शुड ऍक्सेप्ट दिस. तिथे लगेच डोकं चालू म्हटलं याला काही पटत नाही. म्हणतो देर आर नो न्यूजपेपर्स. नो न्यूजपेपर, देन वी शुड डू दिस. सो ही वाज सेइंग वर्तमान पकडलं, न्यूजपेपर नाही, असं कसं होऊ शकत. सो तसं आहे, ज्या गोष्टींना आपण टाळू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी तिथे पूर्णपणे नाही आहेत. त्याला म्हणतात वैकुंठ. कुंठ म्हणजे तणाव, आणि वैकुंठ म्हणजे विगत तणाव. तिथे तणाव नाहीये, मानसिक तणाव तिथे नाहीये, सगळं काही स्मूथली चालू असतं. तुम्ही काहीतरी म्हणत होता. सो 15व्या अध्यायाची जी सुरुवात आहे ते पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात ऊर्ध्व मूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय, ऊर्ध्व मूलम. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात एक झाड आहे, त्याची मुळं वर चालले आहेत. अधः शाखम, अधः शाखम म्हणजे, आणि त्याच्या शाखा, त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या खाली चालल्या आहेत, असं एक झाड आहे. छंदांसी यस्य पर्णानि, आणि वैदिक मंत्र जे आहेत ते त्याचे पान आहेत त्या झाडावरचे. आणि जो या झाडाला जाणतो, ज्याची मुळं वर चालली आहेत आणि शाखा खाली चालल्या आहेत, तो खरं जाणतो. यस्तम वेद स वेदवित. ते झाड कुठे आहे, जो या झाडाला जाणतो तो जाणतो सगळं काही. ते या झाडाला सांगतात की कुठल्याही तळ्याच्या शेजारी जर झाड असेल तर त्याचं प्रतिबिंब त्या तळ्याच्या पाण्यावर येतं. आणि ते तळ्याच्या पाण्यावर जे तरंगणारं ते झाड आहे प्रतिबिंब, त्या झाडाच्या जे मुळं आहेत ते वर जातात.
आणि फांद्याखाली जातात. तर हे उदाहरण श्रीकृष्ण 15व्या अध्यायात देतात. तर हे आता का सांगितलं, आध्यात्मिक जगत आहे हे एका झाडासारखं आहे. तर त्याच्या फांद्यावर आहेत आणि मूळ खाली आहेत. आणि ते जे मूळ झाड आहे, ओरिजिनल झाड आहे, ते जेव्हा आपल्या इच्छांच्या पाण्यावर प्रतिबिंबित होतं तेव्हा मग ते उलटं झाड होतं. त्याच्या मूळ वर जातं आणि हे वर. याचा अर्थ काय, त्या प्रतिबिंबामध्ये तुम्ही जे काही बघाल ते त्या मूळ झाडात असायला पाहिजे की नाही. अशी कुठली गोष्ट प्रतिबिंबात असू शकते का जी ते मूळ झाडात नाहीये. म्हणून या जगामध्ये तुम्हाला जे काही दिसतंय ते सगळं आध्यात्मिक जगतात आहे. म्हणून इथे जर कोणी तुम्हाला खोटी 500 रुपयाची नोट दिली, यू सी इट्स फॉल्स, तिथे दुसऱ्या कोणाचा तरी फोटो आहे, गांधीजींचा फोटो नाही आहे. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स समवेअर इज अ रिअल करन्सी नोट. खरी करन्सी नोट आहे म्हणून ती 500ची आहे, राईट. जर 500ची, आता या सध्या भारतामध्ये 1000 रुपयाची नोट आहे का? आता समजा कोणी मूर्खाने 1000 रुपयाच्या खोट्या नोटा छापल्या आणि त्या स्प्रेड केल्या, हु इज गोइंग टू परचेस इट? देयर इज नो 1000 रुपयाची नोटच नाही आहे. बट व्हॉट विल सेल टुडे? कुठल्या नोटा चालतील? 500च्या आणि 2000च्या आणि 3000च्या आणि 5000च्या. का? कारण खऱ्या नोटा नाहीच आहेत. सगळ्यात मोठी डिनॉमिनेशन खऱ्या करन्सी नोटची 500, म्हणून 500च्या खोट्या नोटा बनवू शकतात, 200च्या खोट्या नोटा छापू शकतात, त्या पसरतील. 100च्या खोट्या नोटा पसरू शकतात, त्या पसरतील. पण तुम्ही म्हणाले मी 5000ची खोटी नोट बनवतो, ती पसरणारच नाही. इट डज नॉट एक्झिस्ट. मग तसंच या जगामध्ये जे काही चाललंय ते त्याचं विकृत रूप आहे. सो वाय समथिंग एक्झिस्ट इन द मटेरियल वर्ल्ड, या भौतिक जगामध्ये जे काही आहे ते फक्त प्रतिबिंबित. सो त्या झाडामध्ये, मूळ झाडामध्ये टॉपवर एक पक्षी बसलाय, वरच्या फांदीवर एक पक्षी बसलाय. तो प्रतिबिंबामध्ये कुठे दिसेल? सगळ्यात खाली दिसेल. आणि त्या खऱ्या झाडाच्या बुडाशी एक माणूस बसलाय, सावली घेतोय, तो त्या झाडामध्ये कुठे दिसेल? वर. याचा अर्थ आहे त्या जगामध्ये जे सगळ्यात वर आहे ते या जगामध्ये सगळ्यात खाली भेटणार, आणि या जगामध्ये जे सगळ्यात वर आहे ते त्या जगामध्ये सगळ्यात खाली भेटणार. मग या जगामध्ये सगळ्यात वर काय आहे? तुम्हाला साधारणपणे या जगामध्ये वर जायचं असेल, वरची पोझिशन गाठायची असेल तर व्हॉट यू टू डू? बी ऑनेस्ट, बी फ्रेंडली, मॅनिप्युलेशन. किती तुम्ही फसवणार, किती लोकांना छळणार, किती काय करणार, दॅट्स नॉर्मल, एक्सेप्शन्स अपार्ट, बट स्टँडर्ड, राईट. सो म्हणून या जगामध्ये जे वर जाण्यासाठी महत्वाचं आहे ते त्या जगामध्ये खाली जाण्यासाठी महत्वाचं आहे. आणि या जगामध्ये समजा कोणी भोळा असेल, साधा सुधा असेल तर त्या लोक काय म्हणतात, मूर्ख आहेस तू फसशील, तुला फसवणार लोक. पण ज्याला आपण अवगुण समजतोय या जगामध्ये, ते त्या जगामध्ये सगळ्यात मोठा सद्गुण येतो. म्हणून सद्गुणांना कोण स्वीकार करणार? ज्याच्या डोळ्यांमध्ये हे जग नाही आहे. डेस्टिनेशन इज नॉट दिस. त्याचे डोळे त्या जगावर आहेत. ज्याचे डोळे त्या जगावर आहेत तो तथाकथित या जगातल्या अवगुणांना पण स्वीकार करेल. लोक त्याच्यावर हसतील पण तो म्हणेल माझं लक्ष द्यायचं, आय एम नॉट कन्सर्न अबाउट व्हॉट पीपल हिअर थिंक अबाउट मी. या जगातले लोक मला काय आवडतं त्याच्याबद्दल नाही आहे. श्रीकृष्ण माझ्याबद्दल काय बोलतात, श्रीकृष्ण मला कुठल्या नजरेने बघतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग त्यांच्या नजरेमध्ये मी पडू नये. या जगातल्या लोकांची नजर ती नेहमी पडलेलीच असते, पण श्रीकृष्णाच्या नजरेमध्ये मी कधी पडायला नाही पाहिजे. म्हणून कधी कधी साधू संत यांना या जगातील लोक म्हणतात हा वेड आहे, हा खोळा आहे, राईट. सो टिपिकल, नॉट एव्हरी वन. कधी कधी स्मार्ट पण असतात, पण सिम्पल म्हणजे तुकाराम महाराज, राईट. त्यांना जगाने त्याच्या गावातल्या लोकांनी पण ते मेड फन ऑफ हिम, पण त्यांना ते कधी वाईट नाही वाटलं. तो त्या जागेवरचा दुसरा कोणी माणूस असता तर त्याला वाटलं असं यार हे लोक माझी मस्करी करतात. ते म्हणतात की ही मस्करी आहे ना, कारण त्यांना तो दृष्टिकोन नाही. या गुणाचं जे तिकीट आहे, ती जी फ्लाईट आहे, ती फ्लाईट कुठे जाते त्यांना माहितीच नाही. त्यांनी आजपर्यंत ST बसच्या पलीकडे कधी बघितलंच नाही आहे. तर ज्यांनी नेहमी ST बसचं तिकीट बघितलंय त्याला हे माहिती नाही की फ्लाईट इकॉनॉमी क्लास, फर्स्ट क्लास असे तिकीट्स असतात आणि यू ॲक्च्युली गोइंग टू द स्काय. तर म्हणून या जगामध्ये जसे लोक आहेत, नाती आहेत, वस्तू आहेत, ते सगळं काही वैकुंठात आहे.
फक्त परस्परांमधली जी संबंधाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी तिथे वेगळी आहे आणि इथे ती क्वालिटी वेगळी आहे. यम यम वापी स्मरन भावम त्यजति अन्ते कलेवरम तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. एक पियानिस्ट आहे, पियानो वाजवतो. तो म्हणतो, जर मी एक दिवस प्रॅक्टिस नाही केली तर माझे शिक्षक ओळखतात. जर मी 2 दिवस प्रॅक्टिस नाही केली तर माझे फॅन्स ओळखू शकतात. आणि जर मी 1 आठवडा प्रॅक्टिस नाही केली तर माझा ऑडियन्स ओळखू शकते. सो डिपेंडिंग ऑन लेवल ऑफ एक्सपर्टीज, राईट. सो जी गोष्ट आपण रोज प्रॅक्टिस करू त्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट होऊ. जी गोष्ट आपण वर्षातून एकदा केली त्याच्यामध्ये एक्सपर्ट कशी होणार. श्रीकृष्ण म्हणतायत, यम यम वापी स्मरण भावम त्यजति अन्ते कलेवरम. शेवटच्या क्षणी शरीर सोडताना जी भावना आपल्याला मनात असेल ती भावनेनुसार आपल्याला पुढचं शरीर मिळेल, पुढचं जीवन मिळेल. आता या क्षणी जेव्हा आपलं शरीर धष्टपुष्ट आहे, आपली बुद्धी नीट चालते, आपल्याला काही रोग आजार नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं स्मरण करणे. आणि जेव्हा आपण म्हातारे होऊ किंवा कुठला आजार आहे, ICU आहे, इथून व्हेंटिलेटर आहे, इथून एक ट्यूब टाकली आहे, त्या सगळ्या पोझिशनमध्ये हाफ कॉन्शियस आहे, त्या पोझिशनमध्ये परमेश्वराचं स्मरण करणं आता सोपं आहे की तेव्हा सोपं आहे. तर परमेश्वर म्हणतायत की खरोखर त्या कठीण प्रसंगी जर परमेश्वराचं स्मरण करायचं असेल तर प्रॅक्टिस स्टार्ट सुरू आहे. कारण इथे काय सांगितलंय, शेवटच्या क्षणी जे तुम्ही लक्षात ठेवणार ते होणार. तर मग अर्जुन काय म्हणू शकतो, किंवा आपण अर्जुन आपला प्रतिनिधी म्हणून हे खूप छान सांगितलं. जेव्हा मी म्हातारा होईन तेव्हा मग मी सकाळ ते संध्याकाळ भगवद्गीता वाचीन, हरिनाम घेईन. पण नाव आय एम यंग, आय एम मेंट फॉर बेटर थिंग्स. पण फक्त एकच आहे की जर शरीर छान असताना, सगळं काही बाकीच्या गोष्टी छान असताना जर परमेश्वराचं आपण स्मरणाची सवय नाही टाकली, कठीण प्रसंगी परमेश्वराचं स्मरण कसं होणार. आपल्याला वाटतं ते सोपं आहे. रस्त्यावरून चालता चालताना घसरून पडलो, हिप बोन फ्रॅक्चर. त्या हिप बोन फ्रॅक्चर जेव्हा होतं, बेसिकली इमोबिलाइज्ड, काहीच करू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये इतकं दुखतं, उभं नाही राहू शकत, वळू नाही शकत, पालथा नाही होऊ शकत. त्या परिस्थितीमध्ये सो मच पेन इन द बॉडी. वेर इज अ क्वेश्चन ऑफ रिमेंबरिंग एनिबडी. तेव्हा फक्त डॉक्टर आणि औषधं आणि कंप्लेंट, हे दुखतंय ते दुखतंय, हे औषध वेळेवर नाही, ते त्या सगळ्या याच्यामध्ये, त्या सगळ्या आंतरिक मानसिक गोंधळामध्ये भगवंताचं नामस्मरण होणार. म्हणून जर परीक्षेच्या दिवशी किती तासाचा पेपर असतो, तर IIT JEEच्या परीक्षा होत्या, त्यासाठी 3 तासाचा पेपर होता. त्या 3 तासाच्या पेपरसाठी किती दिवस अभ्यास करतात, 2-3 वर्ष. मी तर ऐकलं 8वीचा अभ्यास वगैरे तेव्हापासून सुरू होतात बॅचेस, राईट, नीट वगैरे. सो 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर 3 तासाचा पेपर चांगला होतो. आणि त्याच्यामध्ये पण गोंधळ झाला तरी एक्झाम होते. सो मुलं म्हणतात, अरे सोडा आम्हाला, 3 वर्षांपासून मी नीटचा अभ्यास करतोय. आणि यावर्षी 65 पीपल केम ऑन टॉप पोझिशन. मागच्या वर्षी 2 होते, त्याच्या आधी 3 होते. सो 2 ते 65 पीपल नंबर 1, 720 आउट ऑफ 720. बिचारे मुलं आहेत. सो हे सांगतोय की 3 वर्ष जेव्हा सलग अभ्यास करतात मुलं, तेव्हा त्या 2 तासाच्या परीक्षेमध्ये काहीतरी आठवतं. आणि तरी तरुण आहेत, डोकं नीट चालतंय शरीर. आपण आयुष्यभर ज्याचं कधी आठवण नाही केली, आयुष्यभर ज्याचं नामस्मरण नाही केलं, आयुष्यभर कधी त्याला कधी त्या दिशेने बघितलं नाही, एकदा कधी फूल नाही अर्पण केलं, एकदा ओवाळलं नाही, एकदा तुळशी पान नाही अर्पण केलं. ह्या सगळ्या साध्या गोष्टी आहेत. तुळशीचं पान अर्पण करणं, फुलं अर्पण करणं, एक दिवा ओवाळणं, गीतेतला एक श्लोक बोलणं, हे जर आपण आत्ता नाही केलं
शेवटच्या क्षणी जेव्हा आपले हाड आणि बोलता येत नाहीये, बोलता येत नाही, हलता येत नाही, आपण परावलंबी जीवन जगू, ते अपमानास्पद असतं. कोणाला हाक मारली, पाणी देत, म्हणजे किती किती पाणी पिता तुम्ही? एकदा मंदिरामध्ये एक डिवोटी होते, ते सांगत होते, त्याच्या मित्रांनी सांगितलं की लग्नासाठी एका मुलीला जेव्हा भेटायला गेले, ऑफिसमधली मुलगी होती तर भेटायला गेले, तेव्हा त्या मुलीने विचारलं, तुझ्या घरी जुनं फर्निचर आहे का? सो ही डिडंट अंडरस्टँड. सो ही सेइंग बेसिकली आई बाबा घरी राहतात का? सो दॅट गर्ल इज सेइंग, तुझ्या घरी जुनं फर्निचर आहे का? दिस लाईक नॉर्मल लँग्वेज युज्ड. सो आय एम थिंकिंग की म्हातारा असतं, जर त्या सासऱ्यांनी ऐकलं की माझ्या सुनेने लग्नाच्या आधी हा प्रश्न विचारला होता माझ्या मुलाला की जुनं फर्निचर, कॅन यू इमॅजिन हाऊ इट विल हर्ट? सो आता आपण ना प्रोडक्टिव्ह आहोत आपल्या मुलांसाठी वगैरे, वी कॅन हेल्प देम. सो व्हॅल्यू आहे. वेन वी बिकम ए बर्डन, वेन वी आर जस्ट कन्झ्युमिंग, जेवायला खायला द्यायला लागतं, पाणी द्यायला लागतं, ताट धुवायला लागतं, औषधं खाऊ घालायला लागतात, मग औषध खाल्ल्यानंतर गोळी खाल्ल्यानंतर पाणी पाजायला लागतं. आर वी गोइंग टू गेट द सेम ट्रीटमेंट लाईक वी आर गेटिंग टुडे? ज्यांच्या मनामध्ये हो आहे, यू आर इन फॉर अ बिग शॉक. बिकॉज रियालिटी इज, ॲज सून ॲज यू स्टॉप बिंग प्रोडक्टिव्ह, बेसिकली यू विल लूज रिस्पेक्ट. त्या परिस्थितीमध्ये मानसिक अपमान होत आहेत, शरीर साथ देत नाहीये, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराचं नामस्मरण करणार होत आपण. इथे वेदना होत आहेत. जवळची लोक आज मला कसं बोलतायत आणि माझ्याशी कसं बोलतायत, आज जर आपण करू शकलो नाही, म्हातारपणी आय डोंट थिंक सो पॉसिबल. म्हणून अर्जुनाच्या मनात असा विचार येऊ शकतो, खूप छान, श्रीकृष्णाने सांगितलं की मृत्यूच्या वेळी जर माझे स्मरण झाले तर आध्यात्मिक यशप्राप्ती होते. मग किती सिंपल सांगितलं आहे श्रीकृष्णाने. त्यावेळेस करायचं आपलं, दिसल्याशिवाय यमदूत येतं दिसले हरे कृष्ण हरे कृष्ण झालं. बट विल दॅट बी पॉसिबल? जसं कोणी एखादा नीटचा एक विद्यार्थी असायचा, तो स्वतः आईला विचारा, मी वर्षभर अभ्यास नाही केला, ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी सकाळी असे काहीतरी पानं उचलली, आणि त्याचं सौभाग्य की त्या दिवशी त्या क्वेश्चन पेपरमध्ये तीच प्रश्न होती. पण असं किती असेल, किती लोक असतील असे ज्यांनी त्या दिवशी सकाळी अभ्यास केला आणि तेच प्रश्न आले आणि त्याला चांगला स्कोर मिळाला? हाऊ मेनी? आणि लाखो लाखो लोक आहेत जे 3 वर्ष अभ्यास करतात. राईट. कधी कधी जेव्हा आपण सवयींबद्दल बोलतो तेव्हा मला कधी म्हणतात, प्रभूजी माझ्या बिल्डिंगमध्ये माणूस आहे 88 वर्षाचा आहे, ही स्मोक्स 30 सिगरेट्स पर डे, त्याला काही झालेलं नाही आहे. सो नाव इज दिस अ गुड एक्झाम्पल? आणि जर 38 वर्षांचा मी तुम्हाला मुलगा दाखवला जो स्मोकिंग करतो आणि नाव ही इज फेसिंग हेल्थ प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ स्मोकिंग, नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग एल्स, त्याला कोण उत्तर देणार? जो मुलगा मला सांगतोय की तुम्ही काय नो स्मोकिंग म्हणता, हा 88 वर्षाचा माणूस आहे, त्याला काही होत नाहीये, त्या व्यक्तीला जर मी विचारलं, हा 38 वर्षांचा मुलगा आहे, याला आता त्रास होतोय, तो जबाबदारी घेईल त्याची. सो आपला स्वभाव काय आहे, असे हे जे अपवाद असतात टोकाचे, वी टेक दॅट एक्झाम्पल आणि देन वी वॉन्ट टू डू व्हॉट वी वॉन्ट टू डू. आपल्याला जे करायचं ते करायचं, त्यासाठी एक बहाणा पाहिजे ना. हा माणूस एवढा म्हातारा एवढं स्मोकिंग करतो, 40ला जे लोक म्हातारे झाले आहेत, सुरकुत्या आल्या चेहऱ्यावर स्मोकिंगली, त्यांचं काय? नोबडी इज टॉकिंग अबाउट दॅट. सो म्हणून एखादा व्यक्ती असू शकतो ज्यांनी आयुष्यभर चुकीचे धंदे केले, पण शेवटच्या क्षणी परमेश्वराचं नामस्मरण केलं आणि परमेश्वर त्याला कृपा दिली. इफ यू यूज दॅट एज अ स्टँडर्ड एक्झाम्पल, इट मे नॉट वर्क फॉर यू. सो सुरुवात जर लवकरात लवकर केली तर ते आपल्या हिताचं आहे. 8वी पासून IITचा अभ्यास करतात, त्याला IIT म्हणजे काय ते पण माहिती नसतं, म्हणून कर. मग तसं साधू संत आपल्याला म्हणतात की जीवनात जेवढ्या लवकर होईल तेवढं परमेश्वराशी आपण नातं जोडायला पाहिजे, म्हातारपणाची वाट नाही बघायला पाहिजे. मग आता युद्ध लढण्याची काय गरज आहे? श्रीकृष्ण पुढचा श्लोक बोलून या संभाव्य भावनेला उत्तर देतात. असं पुढचं आपण तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पिता मनो बुद्धिर् मामे वैश्यसि असंशयः.
म्हणून हे अर्जुन म्हणून 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 तस्मात तर का तस्मात का म्हणून का सुरू झालं ते कारण तो प्रश्न होता ना कधी कधी लक्षात ठेवायचं अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम शेवटच्या क्षणी लक्षात घ्यायचं ना तस्मात सर्वेषु कालेषु सो व्हॉट इज सर्वेषु कालेषु सर्व सो दिस इज अँटी लॉजिक की पहिल्या श्लोकामध्ये 6 नंबरमध्ये म्हणाले त्या शेवटच्या क्षणी जर माझं स्मरण केलंस तर तू मला प्राप्त करशील आणि म्हणून हे अर्जुना प्रत्येक क्षणोक्षणी मला स्मरण करून तू युद्ध तस्मात सर्वेषु कालेषु कारण आपण कसे होत ना आपण ते त्याच्यातून बडबड एक मिनिट तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच भाषा म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण करीत राहा आणि त्याच वेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचे आचरण करीत राहा स्वतःचे कर्म मला अर्पण केल्याने आपल्या मन तथा बुद्धीस माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल म्हणून निसंदेह याच्यात आहे मामेवैश्यसी असंशय पूर्वीच्या श्लोकामध्ये असंशय नव्हता कारण तो शेवटचा क्षणी लक्षात ठेवण्याचा ते संशय आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं नाही होऊ शकत बट इफ यू डू दिस क्षणोक्षणी जर माझं स्मरण केलं माम एवैश्यसी असंशय ही मी तुला गॅरंटी देतो जर तू जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझं स्मरण केलं मग आता काय करायचं सोडून द्यायचं सगळं आता ओपीडी बंद करू का मी म्हणतात युद्धच तुझा स्वधर्म काय युद्ध करायचं ना पण युद्ध खेळण्यापूर्वी परमेश्वराचं स्मरण करून युद्ध कर तर काही लोक काय करतायत फक्त युद्ध करतात आणि परमेश्वराचं स्मरण नाही करत आणि काही लोक सगळं सोडून परमेश्वराचं स्मरण करतात युद्ध नाही करत पण श्रीकृष्ण म्हणतात हे दोन्ही खूप टोकाचे म्हणतात नाही तुझं कर्तव्य आहे युद्ध करायचं सो डू इट सो जे डॉक्टर्स आहेत त्यांना सांगितलंय की सर्जरी करायची आहे रोज जशी करताय तशी पण सर्जरी करण्यापूर्वी परमेश्वराचं स्मरण करून करायची आहे की स्किल्स म्हणजे असे पार्किन्सन झाला मला आय कॅनॉट डू सर्जरी सो आमच्या मंदिरातल्या एका ब्रह्मचार्यांना कानाचा प्रॉब्लेम होता सो मग चर्नी रोड आहे चर्नी रोड त्या साईडला ईस्ट नाही हा ईस्टच वेस्टला हे तर ईस्टला एक खूप फेमस इयर सर्जन होते त्यावेळेस इट इज लाईक 15 years बॅक तर 3 बोन्स असतात असे यू शेपमध्ये आणि ते इतके असे छोटेसे आहेत त्याला अलाइन करायचं होतं सो दिस पर्सन दॅट सर्जन आय सॉ हिम हिज एज वॉज 65 दॅट टाइम ते सकाळी उठून 200 पुशअप्स करायचे सो त्यांचा हात मी बघितला इव्हन एक सिम्पल बॉडी त्यांची सिम्पल होती हात असं एवढा मोठा हात होता का कारण जे डॉक्टर्स आहेत त्यांना माहिती आहे त्याचे 3 हाड आहेत ना आतमध्ये ते इतके ते डेलिकेट काम आहे ते सो ही वॉज अर्निंग एक्स अमाऊंट पर 25 minutes अर्ध्या तासाची ते होते ते फक्त ते असं ते तर एक मायक्रोस्कोपमध्ये बघून तो स्क्रीनवर बघून असं करतोय पण दॅट प्रेसिजन मुवमेंट इज लेस दॅन ए मिलीमीटर सो त्या प्रेसिजनवर त्याचं सगळं चालू आहे सो ते प्रेसिजन येण्यासाठी हँड मसल्स जे आहेत त्याचे ही हॅड टू कीप देम स्ट्रॉंग सो 200 तो पुशअप्स करायचा आणि देन यूज टू एंटर द ओटी सो एवढं सगळं लोक करतायत पण श्रीकृष्ण काय म्हणतायत ते जर पार्किन्सन झालं असं जर हलायला लागलं यू कॅनॉट डू इट राईट म्हणून आपल्याला जे काही स्किल्स आहेत जी काही बुद्धी आहे जे काही आपल्याला दिलं आहे शुड ऑलवेज बी ग्रेटफुल टू कृष्ण परमेश्वराला स्मरण करून आपलं कर्तव्य आपण करायला पाहिजे तर कर्तव्यापासून दूर नाही नेते श्रीकृष्ण आणि अध्यात्म म्हणजे कर्तव्याचा त्याग अजिबात नव्हे माम अनुस्मर युद्धच सो महत्वाचे मुद्दे पहिला हा होता माम अनुस्मर युद्ध आहे त्याला पण रेड केलंय ना त्याच्यावर आधी चर्चा करूया सो माम अनुस्मर याचं वाचणार भाषांतर काय शब्दांचं मी तर ते लिहिलंय तिथे प्रभुपादांनी काय लिहिलंय माम अनुस्मर अनुस्मर म्हणजे फक्त एकदा नाही रिपीटेडली सो माम अनुस्मर म्हणजे माझे नित्य स्मरण कर हे पूर्वी सांगितलंय आणि त्यानंतर सांगितलं की युद्ध आपण जर मला आधी युद्ध करू जर नाही
जर मला हरण्याची परिस्थिती आली तर मग परमेश्वराला नामस्मरण. शेवटी हाक मारायची असेल ती कधी, जेव्हा माझी फजिती होईल तेव्हा. आणि जर जिंकत असेल मी तर मग मला कोणाची गरज नाही. मग मी सांगेन खून पसीने की कमाई आहे. खून पण तुझं नाही आणि पसीना पण तुझा नाही, पण अहंकार एवढा आहे, खून पसीने की कमाई आहे. सो श्रीकृष्ण म्हणतात नाही, दिवसाची सुरुवात आपण अनुस्मरणाने करायला पाहिजे आणि दिवसभर युद्ध करायचंय. म्हणून साधना ही संध्याकाळी नसते. केली, परिस्थिती वाईट असेल, थकलेलो आहोत, इमर्जन्सीमध्ये इट्स ओके, बट द राईट टाइम फॉर साधना इज बिफोर यू बिगिन युअर डे. परमेश्वराचं स्मरण हे दिवसभर युद्ध केल्यानंतर नाही करायचंय. युद्ध योग्य पद्धतीने, योग्य दृष्टीने आणि योग्य चेतनेने करू यासाठी आशीर्वाद मागून करायचं. आपण प्रथम कृष्णामध्ये तल्लीन होण्यास शिकले पाहिजे, मग आपण आपल्या आव्हानांना योग्य उत्तर देण्यास सुसज्ज होऊ. सो समटाइम्स वी रिव्हर्स द ऑर्डर. आपले स्वतःचे वैयक्तिक युद्ध अनेक असतील आणि असणारच आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. त्या अनेकांमधील एक म्हणजे आपली दैनंदिन साधना. सो दररोज नामजप करणे हे पण एक युद्ध आहे. जे लोक खरोखर रोज नामजप करतायत त्यांना माहिती इट्स नॉट इझी. संडे टू संडे करू शकतो, पण मंडे, ट्यूजडे, वेनसडे, एकादशी, पौर्णिमा, प्रतिपदा, प्रत्येक दिवशी, चतुर्थी, एव्हरी डे टू चॅन्ट हरे कृष्णा इज नॉट इझी. म्हणून ते पण एक युद्ध आहे, कारण रोज परिस्थिती बदलत असते, पण त्याला पण आपण सामोरे जाण्यासाठी गरज आहे. तर आपले स्वतःचे वैयक्तिक युद्ध अनेक असतील, त्या अनेकांमधील एक म्हणजे आपली दैनंदिन साधना. हे साधनेचे युद्ध दररोज न चुकता लढले तर शेवटच्या क्षणी भगवंतांमध्ये तल्लीनता शक्य होऊ शकेल. सो हे युद्ध आपल्याला साधना रोज करायला पाहिजे, फक्त एकादशी टू एकादशी नाही करायला पाहिजे. आणि हे रोजचे अपेक्षित युद्ध, हे अपेक्षित आहे, माहिती आहे. हे रोजचे अपेक्षित युद्ध न केल्यास शेवटच्या क्षणी अनअपेक्षित युद्ध म्हणजे श्रीकृष्णांचे स्मरण. सो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आजचे आपले जीवनातील बाकीचे संघर्ष आज आपल्याला जरी असह्य वाटत असतील, बरोबर आहे, तरी मृत्यूच्या वेळेचे संघर्ष नक्कीच अधिक कठीण असणार आहेत. आजचे जर असह्य वाटत असेल तर ते अशक्य असणार आहेत. सो म्हणून व्हॉट एव्हर इज देअर टुडे इट इज बेटर दॅन ॲट द टाइम ऑफ डेथ. सो आज जर आपण प्रयत्न केले, आज ते त्यातल्या त्यात सोपं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. या पूर्ण अध्यायाच्या तात्पर्यामध्ये मॅक्सिमम वेळा प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्र दिलाय. का? कारण या अध्यायाचा विषय तो आहे, प्रयाण काले गेयोसी. प्रयाणाच्या वेळेस मी तुला कसं जाणू शकतो, म्हणून प्रभुपादांनी या अध्यायाच्या तात्पर्य कधी कधी एकाच तात्पर्यामध्ये 2 वेळा, एका तात्पर्यामध्ये 3 वेळा हरे कृष्ण महामंत्र. प्रभुपाद से की या पूर्ण अध्यायाच्या तात्पर्यांमध्ये तुम्हाला हरे कृष्ण महामंत्र जरी लक्षात राहिला, दॅट इज द सक्सेस ऑफ दिस 8 चॅप्टर. दुसरा एक तिथे तो शब्द होता, एक होता माम अनुस्मर युद्ध, त्याच्यावर चर्चा केली. आणि दुसरा आहे की मनोबुद्धीर, मयी अर्पिता मनोबुद्धीर. मन आणि बुद्धी हे दोन्ही अर्पण करण्याची श्रीकृष्णांना अपेक्षा आहे आपल्याकडून. साधारणपणे अध्यात्मामध्ये असं म्हणतात भावनिक आहे, हे सगळं इमोशनल आहे, राईट. पण श्रीकृष्णाने दिले मयी अर्पिता मनोबुद्धीर. सो अशा प्रकारे भक्ती मार्ग हा केवळ भावनांचा मार्ग नाही, हा दोन्हींच्या संयोगाचा मार्ग आहे, बुद्धी व भावना. आपल्या भावनांची गुंतवणूक कुठे करायची हे आपण निवडले पाहिजे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेल्या योग्य भावना आपल्याला चुकीचे परिणाम देतात. योग्य ठिकाणी गुंतवलेल्या चुकीच्या भावना देखील आपल्याला चुकीचे परिणाम देतील. म्हणजे श्रीकृष्ण योग्य व्यक्ती आहेत, पण आपण भावना ज्या आहेत त्या सेवेच्या भावना नाही आहेत आपल्या.
त्यांना वापरण्याच्या भावना आहेत. श्रीकृष्णांना माझ्या इच्छा पूर्ण करायसाठी लावतो. योग्य ठिकाणी चुकीच्या भावना, सो रॉंग रिझल्ट. आणि खूप चांगल्या सेवेच्या भावना आहेत, पण श्रीकृष्णांची सेवा नाही करणार, मी पूर्ण जगाची सेवा करेन एक्सेप्ट श्रीकृष्ण. सो दॅट इज योग्य भावना, पण त्या चुकीच्या ठिकाणी आहेत. दॅट विल ऑल्सो नॉट गिव्ह अस गुड रिझल्ट. व्हॉट इज द राईट वे टू गेट गुड रिझल्ट्स? योग्य भावना योग्य ठिकाणी. म्हणून श्रीकृष्णांना जेव्हा आपण सेवा करतो ते आपल्या भावनिक इव्होल्युशनचा हायेस्ट लेवल आहे. देर इज नथिंग हायर दॅन दिस. योग्य ठिकाणी गुंतवलेल्या योग्य भावना आपल्या योग्य परिणाम देतील. सो मन आणि बुद्धी हे दोन्ही अर्पण करण्याची अपेक्षा आहे. कृष्णाचे स्मरण करण्याचा विचार मनात निर्माण होतो आणि बुद्धिमत्ता तसे करण्याचा दृढ निश्चय निर्माण करते. म्हणून फक्त मनाच्या स्तरावर आपण असू तर कधी मूड असेल तर जप करू, कधी मूड नसेल तर नका करू. पण बुद्धीची मदत कधी होते? मनामध्ये जो विचार आलाय तो दृढतेने ठेवण्यासाठी बुद्धी लागते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मय्यर्पिता मनो बुद्धीर. आणि जेव्हा आपण मन आणि बुद्धी दोन्ही अर्पण करू, म्हणजे भावनिक जप पण करू आणि निर्धास्त करू, रोज करणारच मी नाही सोडणार, तेव्हा मामे वैश्यसी असंशय, देन गॅरंटी इज देअर. सो कधी करणार, कधी नाही करणार, कधी मूड आलं तर जास्ती करणार, कधी मूड आलं तर कमी करणार, त्याला गॅरंटी नाही आहे. यू मे नॉट. 88 वर्षाला पण यू मे बी फ्री फ्रॉम कॅन्सर, बट देर इज नो गॅरंटी. सो म्हणून रोज नित्य नियमाने जो हे युद्ध लढतो, साधनेचं युद्ध लढतो, त्याला श्रीकृष्ण गॅरंटी देतात मामे वैश्यसी असंशय. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता युद्ध, त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. सो म्हणून आपले मन विचलित होऊ न देता आणि माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करणे, जो परमेश्वराचं नामस्मरण करतो तो निश्चितपणे मला प्राप्त करतो. सो याच्यापेक्षा अजून सोपं काय सांगा? अर्जुनाला आपल्या आजोबांशी, आपल्या गुरूंशी युद्ध लढायला सांगितलं, तेव्हा कुठे त्याची परीक्षा होती. आणि हनुमानाला मोठ्या मोठ्या राक्षसांशी लढायला लागलं, ती त्याची परीक्षा होती. आणि आपली परीक्षा काय म्हणतात? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपलं सौभाग्य, आपलं तेव्हा जन्म झाला असं तर म्हणायचं 2-3 राक्षसांना मारतानाच तुम्ही सिरियस असेल. सो आपल्याला परमेश्वराची अपेक्षा आहे. रावण आहे ना, तो हनुमानासाठी समोर उभा होता. आपल्याला पण रावणाला मारायचं आहे, पण तो रावण इथे आहे. त्या चुकीच्या इच्छा इथे आहेत, दुर्योधन इथे आहे. म्हणून युद्ध समाप्त नाही झालंय, युद्धाचं स्वरूप बदललंय. त्याला हनुमानाला आणि अर्जुनाला सांगितलं होतं तलवार घे, बाण घे आणि त्या रावणाला आणि त्या दुर्योधनाला आणि त्या दुःशासनाला मार. आज तो दुर्योधन, तो दुःशासन आणि तो रावण आतमध्ये बसलाय. म्हणून आज त्या श्रीकृष्णांनी आपल्याला वेगळा अस्त्र दिलाय. हा जो अस्त्र आहे हा आहे पवित्र हरिनामाचा अस्त्र. का? आंतरिक शत्रू तलवारीने नाही मारू शकत. माझ्या हृदयामध्ये जो शत्रू बसतो त्याला बाणाने नाही मारू शकत. तो समोर असेल तेव्हा बाणाने. इथे कसं बाण मारू मी? म्हणून इथले अस्त्र वेगळे आहेत. इथले अस्त्र आहे पावित्र्य. आतमधली जी अशुद्ध विचार आहेत त्यांना मारायला पावित्र्य पाहिजे. ते पावित्र्य आज कुठे मिळेल मला? या दूषित वातावरणामध्ये फक्त एकच परमशुद्ध वस्तू आहे, ते आहे परमेश्वराचं नाव. आणि म्हणून बाहेरच्या शत्रूंना मारण्यासाठी तलवारी कामी येऊ शकतात, पण आंतरिक शत्रू मारण्यासाठी शुद्धता लागते. आणि ती शुद्धता आज कुठेच नाहीये. या परम दूषित वातावरणामध्ये एकच गोष्ट शुद्ध आहे, ती आहे परमेश्वराचं नाव. म्हणून परमेश्वराने अस्त्र रूपात, शस्त्र रूपात आपल्याला परमेश्वराचं स्वतःचं नाव दिलंय. आणि म्हणतात या नावाने हे शस्त्र वापरून रोज इथे जो रावण बसलाय, इथे जो हिरण्यकशिपू बसलाय, त्याला मारायचा प्रयत्न करायचा. हे आपलं युद्ध आहे. म्हणून आपण पण युद्ध लढतो. म्हणून साधना एक नित्य युद्ध आहे. सो या अध्यायाचं एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ते एक संक्षिप्त, अगदी संक्षिप्त कंडेन्स सांगतो, पुढच्या वेळेस अजून सांगेन की अध्यात्म किंवा धर्म, दिस बेसिकली सेंटिमेंट.
तुम्हाला असं वाटतं तुम्ही तसं करा, तुम्हाला तसं वाटतं तसं करा, या आपल्या धारणेला पूर्णपणे फेटाळून लावण्यासाठी 8वा अध्याय व्हेरी सायंटिफिक. याच्यामध्ये असं कुठेच नाही लिहिलंय हिंदू धर्माचे लोक वैकुंठाला प्राप्त करतील किंवा या धर्माचे लोक कधीच प्राप्त करू शकत नाही. याच्यामध्ये काय सांगितलंय, देयर आर सर्टन रूल्स. सायन्स म्हणजे काय माहितीये, त्याचे नियम आहेत. ते नियम तुम्ही जर 2024 मध्ये पालन केले तरी तुम्हाला यश मिळेल, 2044 मध्ये केलं तरी यश मिळेल. काय करायला लागतं, नीट साठी काय करायला लागेल, परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर नीट हा सिलेबस आहे आणि हा सिलेबस पूर्णपणे जर आला यू आर डन. त्याच्या बाहेर करायची गरज नाही. तसं इथे सांगितलंय एनीबडी, कोणी असू शकतो, त्याचा इतिहास काय आहे, त्यांनी काय पाप केलंय, जर त्यांनी ती सवय लावली अभ्यास योग युक्तेन, जर त्यांनी या परमेश्वराच्या नित्य स्मरणाचा अभ्यास केला, एवढं सिलेबस आहे की परमेश्वराचं स्मरण ठेवायचं आहे आणि स्मरण करून युद्ध लढायचं आहे. मग परमेश्वराने अर्जुनाला जशी मदत केली तसं आपल्याला पण हे युद्ध लढताना मदत करते. तर म्हणून युद्धाचा जो निर्णय आहे दॅट इज ऑलरेडी देअर, विक्ट्री. पण हाऊ लॉंग, 18 days? हे युद्ध कधी 18 वर्ष चालू शकतं. महाभारताचं युद्ध 18 दिवसांमध्ये संपलं, पण निर्णय ऑलरेडी आहे. सो दिस इज कॉल्ड सायन्स. सायन्स म्हणजे रिपीटेबल आणि प्रेडिक्टेबल. जर कोणीही एक्सपेरिमेंट केली तर त्याचा निष्कर्ष काय लागेल, दॅट इज ऑलरेडी नॉन. आणि ती वारंवार आज केली, उद्या केली, पावसाळ्यामध्ये केली, हिवाळ्यात केली, गरमीमध्ये केली तरी सेम रिझल्ट येईल. सो श्रीकृष्ण म्हणतात जो कोणी हा विधी करेल मामनुस्मर युद्धेच्या, त्याला हे रिझल्ट्स मिळतील. सो इट डज नॉट डिपेंड ऑन कास्ट, जातीवर, धर्मावर, आर्थिक परिस्थितीवर, शारीरिक परिस्थितीवर, उंचीवर, वजनावर नाही. दिस इज इंडिपेंडेंट, ऑल ऑफ यू, मी, एनीबडी कॅन डू दिस. हे लिहिलेलं आहे. सिलेबस हा आहे, परीक्षा ही आहे आणि त्याचा फायनल रिझल्ट हा आहे. म्हणून सो जेवढा आपण नीटच्या त्या सिलेबसचा वारंवार अभ्यास करू तेवढं तुमचं गॅरंटीड आहे की तुम्हाला चांगला रँक मिळेल. सो दिस इज इट. तर म्हणून कुठेही न लपवता, कोणापासूनही या जातीला दूर करायचं, हे सगळे जातीवाद जो एक आळ आहे तो गीतेमध्ये कुठेही नाही आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण जस्ट मेकिंग इट ओपन. आणि श्रीकृष्णांचं रूप जर असं थोडं विचित्र असतं आणि श्रीकृष्ण सुंदर नसते तर आपण म्हणत असतो सांगितलं त्यांना स्मरण करायला, पण दिसायला पण सुंदर नाही. आणि थोडेसे म्हणजे कधी गोड असतात, कधी वाईट वागतात, बोलणं पण त्यांचं काही विचित्र आहे वगैरे. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट, राईट? ही इज मेड इट सो इझी. दिसायला पण गोड आहे, स्वभाव अतिशय गोड आहे, नेहमी कृपाळू आहेत, नेहमी मदत करणारे आहेत. अशा श्रीकृष्णांना जर स्मरण करून आपण आपलं जीवन जगू शकलो आणि आपापल्या जीवनातली आपापली युद्ध लढू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात शेवट गोड आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिस गोड होण्यासाठी जर आयुष्य कडू असतं तरी आपण कंप्लेंट केली असते, अरे शेवटचा दिवस गोड आहे पण आयुष्यभर कडू झालं त्याचं काय. इथे ही पूर्ण प्रक्रिया पण गोड आहे. केशव माधवा तुझ्या नावात आणि गोडवा. सो दिस इज सो ब्युटिफुल. प्रवास पण गोड आहे आणि शेवट पण गोड आहे. आणि कधी कधी या जगामध्ये होतं की प्रवास गोड असतो, आपण जेव्हा स्वच्छंद जीवन जगतो, मला जे पाहिजे ते खाईन, मला जे पाहिजे ते करीन, जरी सुरुवातीला ते अनुभव गोड असतील पण त्याचा शेवट खूप वाईट असतो, शेवट खूप कडू असतो. आणि बाकी योग मार्ग, ध्यान मार्ग जे आहेत, तो प्रवास खूप कडू आहे, जरी अंत त्यातल्या त्यात थोडासा गोड असेल. पण हा भक्ती मार्ग असा आहे, आजपासून गोडवा आहे, ज्युनियर KG पासून गोडवा आहे आणि शेवट PhD पर्यंत गोडवा आहे. विचार करा, या मार्गाला कोण सोडेल. तर म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया परमेश्वराचं नामस्मरण करा. याच्यापेक्षा सोपा आणि याच्यापेक्षा गॅरंटीड मार्ग अजून दुसरा कुठे नाही. तर म्हणून आपण यालाच धरून अनाउन्समेंट्स नंतर एक माळ जप करूया. हरे कृष्ण.